एक नॉर्मल हेल्दी कपल आहे, साधारण 55 ते 75 या वर्षांमधलं. तर त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यावरती येणाऱ्या निरनिराळ्या आजारांसाठी काय तयारी आर्थिक करून ठेवायला हवी आणि साधारण हा खर्च काय येऊ शकतो. आपल्या घरातलं कोणी ॲडमिट असेल तर सर्व फॅमिली एकदम टेन्शनमध्ये असते. परंतु कुठल्या आजारावर किती खर्च करायचा, त्याच्या मर्यादा काय आहेत, कुठले उपचार घ्यायचे, भावना व वस्तुस्थितीचा कसा समतोल साधायचा, याबद्दल आज एक व्याख्यान आयोजित केलेले. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्स आयोजित आणि डॉक्टर ॲट डोअर प्रायोजित मटा संवाद आजार, उपचार आणि मर्यादा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या कुटुंबातलं जर कोणी आजारी असेल तर आपण ती व्यक्ती बरी व्हावी त्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो. पण हे वाटेल ते करणं म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठीचे उपचार घेण्यासाठी कुठे जायचं, एक्झॅक्टली सलाईन लावायचं का नाही, ICUमध्ये ठेवायचं का नाही, ऑक्सिजनची गरज कोणाला असते, आणि हे सगळं करून येणारं रुग्णालयाचं जे भलं मोठं बिल असतं ते पण आपल्यासाठी खूप धक्कादायक असतं. तर हे सगळं जाणून घेण्यासाठी आजचा हा परिसंवाद आयोजित केला आहे. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या परिसंवादात मिळणार आहे. मी आपल्याला थोडक्यात आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. सुरुवातीला महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य बातमीदार श्री सुनील भावे आपले मनोगत व्यक्त करतील. त्यानंतर प्रत्यक्ष परिसंवादाला सुरुवात होईल. कार्यक्रमाच्या दरम्यान आजचे प्रायोजक डॉक्टर ॲट डोअर या उपक्रमाबद्दल श्री अनिरुद्ध बंबावाले हे माहिती देतील आणि कार्यक्रमात शेवटी आपण उपस्थितांच्या शंकांचं समाधान करणार आहोत. सुरुवातीला मी महाराष्ट्र टाइम्सचे बातमीदार श्री सुनील भावे यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठावर बोलवते. नमस्कार. सर्वप्रथम तर थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो की मला यायला थोडासा उशीर झाला याच्याबद्दल. पण ह्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र टाइम्सचा सहभाग अशासाठी आहे की आपण अनेकदा बघतो, आता जसं ह्या मॅडमनी सांगितलं तसं काहीतरी आजार झाला आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं की मग आपल्याला सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागते आणि त्याच्यामध्ये जाणारा वेळ आणि त्याच्यासाठी होणारा मानसिक त्रास या सगळ्यांना आपण जातो. तर त्याचं त्याच्याला आपण डॉक्टरांच्याच भाषेत एक फक्त वाक्य परत उद्धृत करतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, असं आपण कायम म्हणत आलो, ऐकत आलो आहे. तर त्याच अनुषंगाने आपण आत्तापासून समजा काही काळजी घेऊ शकलो तर त्यासाठीच हा कार्यक्रम आहे. परवाचा आहे, 2 दिवसापूर्वी एक कार्यक्रम आपण घेतला गरवारे कॉलेजमध्ये. आज हा दुसरा कार्यक्रम आहे आणि मला असं वाटतं आम्ही फक्त एक माध्यम आहोत. सगळे डॉक्टर इकडे समोर बसलेले आहेत, तुमच्या सगळ्यांच्या शंकांना ते उत्तर देणार आहेत. आपल्याला समाजभान असतं, आपल्याला आर्थिक गोष्टींचं आर्थिक भान असतं, पण आरोग्य भान जागृत करणारा हा कार्यक्रम आहे. एवढंच फक्त मी सांगतो आणि पुढच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी थोडक्यात ओळख करून देते. आपले पहिले तज्ज्ञ डॉक्टर श्रीराम गीत हे वैद्यकीय क्षेत्राचे ज्येष्ठ अभ्यासक असून वैद्यकीय क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्सचे ते नियमित लेखक आहेत. डॉक्टरच व्हायचंय या पुस्तकाचे ते लेखक आहेत आणि गेली अनेक वर्षे करिअर काउन्सिलर म्हणून कार्यरत आहेत. आपले दुसरे तज्ज्ञ डॉक्टर विनायक देसूरकर हे ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्ट आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल या दोन्हीचे ट्रस्टी आहेत. दीनानाथ हॉस्पिटल आणि इंग्लंडमधील अनेक रुग्णालयात कार्डियॅक ॲनास्थेटिस्ट म्हणून ते काम करत असतात. आणि आपले तिसरे तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर कर्वे हे ज्येष्ठ फॅमिली डॉक्टर असून गेली 35 वर्ष ते वैद्यकीय व्यवसाय करतात. शिवाय पुण्यातील काही मुख्य रुग्णालयात उच्च पदांवर काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. तर जास्त वेळ न दवडता मी पुढची सूत्र डॉक्टर चंद्रशेखर कर्वे यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद मुग्धा मॅडम. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम महाराष्ट्र टाइम्स त्याचे मुख्य संपादक पराग करंदीकर, परवाच्या आमच्या कार्यक्रमात आलेले श्री श्रीधर लोणी आणि आज आलेले भावीसाहेब यांचं सगळ्यांचा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी या व्यासपीठावरती आम्हाला यायची संधी दिली आणि तुमच्याशी संवादच त्यामुळे करता येतोय. सुरुवातीलाच मी एक गोष्ट सांगतो की आजचा हा जो कार्यक्रम आहे तो कुठल्याही तऱ्हेने वैद्यकीय व्यवसायातली कुठली उणीव किंवा वैगुण्य दाखवण्याचा प्रयत्न अजिबात नाही. तो कोणावरती टीकेचा प्रसंग नाही, कोणाविषयी तक्रार नाही किंवा कैफियत पण नाही. परंतु आपल्या सर्वांचं आरोग्य ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. त्या आरोग्यात काही बिघाड झाला की होतो आजार. त्या आजारांवरती निरनिराळे उपचार आता खूप ठिकाणी भल्या मोठ्या हॉस्पिटल्समधून उपलब्ध झालेले आहेत. परंतु बऱ्याचदा खूप मनामध्ये शंका येतात की या सगळ्या उपचारांना काही मर्यादा असते का. याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा जो एक मोठा हल्ला चालू आहे त्या तंत्रज्ञानामुळे खरोखरच
किती प्रमाणामध्ये पेशंट्सवरती उपचार करता येतात, त्याची मर्यादा काय असते आणि या सगळ्याच्या मागचं अर्थकारण काय असतं, आणि यातल्या जर काही समस्या असतील तर त्या समस्या वेळेत सोडवता आल्या, त्याच्या आधीच काही करता आलं तर या सगळ्यांचा जो प्रचंड लोड ओझं आपल्यावरती येतं ते येणार नाही. एवढाच प्रयत्न या आजच्या कार्यक्रमामधून करायचा आहे. आजच्या या दोन्ही व्यक्तींबरोबर मला बसायला मिळालं त्याचाही मला फार आनंद होतो आहे, कारण सर्वार्थाने तज्ज्ञ म्हणावं तशी सेवाज्येष्ठ आणि वयोज्येष्ठ मंडळी आहेत. तर आपण सुरुवात करूया. डॉक्टर श्रीराम गीतांना प्रश्न विचारूया की एक नॉर्मल हेल्दी कपल आहे, साधारण 55 ते 75 या वर्षांमधलं, तर त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्यावरती येणाऱ्या निरनिराळ्या आजारांसाठी काय तयारी आर्थिक करून ठेवायला हवी आणि साधारण हा खर्च काय येऊ शकतो? डॉक्टर श्रीराम गीता. सुरुवात अगदी नॉर्मल कपलपासून आपण करूया. पण जरी नॉर्मल कपल असलं तरी सुद्धा त्याच्या संदर्भात वयोमानानुसार झीज होणारे काही आजार सुरुवात होतात आणि त्या सगळ्या आजारांच्या संदर्भात खर्च काय येतो याचे आकडे ऐकीव असतात, मित्रांकडनं ऐकलेले असतात, हॉस्पिटलमधल्या निरनिराळ्यांच्या गोष्टी असतात. 1 सप्टेंबरला आम्ही मुंबईत कार्यक्रम केला. मुंबईतले आकडे आम्ही घेतले, पारले ते तर जवळपास पुण्याच्या दुप्पट होते. महाराष्ट्र टाइम्सनेच एक लेख रविवारी छापला होता. त्या लेखात त्यांनी असा उल्लेख केला होता की दरवर्षी मेडिकल हेल्थ 14% वाढत जाते. आठवत असेल तुम्हाला, अत्र्यांचा लेख होता. आता दरवर्षी जर 14% वाढत जात असेल तर या सगळ्याची सुरुवात कधी करायची? 2 पद्धतीत करता येते. जसं लवकर सुरू केलं, 35व्या वर्षापासून दर महिन्याने 500ची नोट बाजूला टाकायची. नवरा बायको करतात, लागेल ना लागेलचा काही संबंध नाही, आणि ते म्युच्युअल फंडात टाका, कुठे टाका ते सगळं तुम्ही ठरवा. बरेचसे खर्च आत्ता मी बोलतोय ते वन टाईम इन्व्हेस्टमेंट म्हणून आहे, आणि खरे गंभीर आहेत ते पुढच्या नंतरच्या सगळ्या सलाईन, ऑक्सिजन वगैरे मध्ये येणार आहेत. तर वन टाईम एक्सपेन्सेस काय काय असू शकतात? तर 2 डोळे, जोडी म्हटल्यानंतर 4घांचं कॉन्ट्रॅक्ट, इनएव्हिटेबली निघतं, कधीतरी निघतंच. पुण्यातला खर्च काय? किमान खर्च आज बऱ्या ठिकाणी गेलात 35 ते 40 हजाराला सुरुवात होते. औषधं वेगळी असतात, रिक्षा जाणं येणं, ओला वगैरे हे सगळे धरून 50 हजाराला एक डोळा पडतो. 2 लाख इथेच संपले. कानाचं मशीन, मग अशी वर चढत असताना एका बाईने कानाचं म्हटलं आत जाऊन बसून लावा, 50 हजाराचं मशीन आहे हो, इकडे इकडे पडले तर पंचायत होते. कानाचं मशीन. ॲलर्जी असते, रस्त्यात नेताना धूळ खाल्ली, आमका इनहेलर घ्या, बाकीच्या गोष्टी 500 रुपयाच्या घरात जातात ना, आणि किती दिवस टिकतात? 2 महिने टिकतात. जुना झाला म्हणून डॉक्टर म्हणतात टाकून द्या. त्याच्या पुढचा भाग कवळी. कवळीच्या संदर्भात मोठ्या गमती आहेत बघा. ज्या वेळेला मी पास झालो त्यावेळेला 10,000 दात काढून कवळी बसवून दिली जात असे. आता 1 लाख रुपये पुरत नाहीत. माझे इथे कोणी डेंटिस्ट आहेत का मला माहीत नाही, पण एकाने असं सांगितलं की हल्ली 1 दात काढायचं तर किमान 300 आणि आयडियली 1200 सुद्धा पडू शकतात. तुम्ही कुठे जाताय, AC रूम आहे काय, कसे आहे काय वगैरे वगैरे याच्यात. आणि इम्प्लांट वगैरे जर करायचं असेल तर मग 4 लाखाच्या पुढे जातात सगळ्या गोष्टी. याच्या पुढे काय आलं? याच्या पुढे आले पेसमेकर, अँजिओप्लास्टी, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी. तुम्हाला एक गंमत सांगतो. पुण्यात ज्या वेळेला बायपास सुरू झाली, इथे माझे अनेक सिनियर मित्र, बरोबरचे मित्र, सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही, टाटा मोटर्सचे डॉक्टर जोगळेकरही आलेले आहेत, माझे अनेक मित्र बसले, सगळ्यांना हे आकडे माहिती आहेत. पण बायपास सुरू झाली सामान्यपणे 90च्या दशकात. एखाद्या डॉक्टरला जर बायपास लागली तर क्राऊड फंडिंग करून त्याला पैसे द्यायची वेळ येत असे. आणि मला आठवत आहे देसूरकरांच्या बरोबर आम्ही संजीवन हॉस्पिटलमध्ये काम करत होतो. सगळ्यात पहिली बायपास तिथल्या एका डॉक्टरना लागली वयाच्या 42व्या वर्षी. अख्खे आम्ही सगळी डॉक्टरांची टीम सुन्न झालेली होती की आता 1.5 लाख रुपये आणि कसे उभे करायचे, कुठे हे करायचे. सर बरोबर आहे ना? खर्च हे वन टाईम असले तरी सुद्धा उभे करणं कठीण असतं.
हा त्यातला सांगण्याचा भाग. गुडघे बदलायचं झालं तर आज घटकेला किमान 2.5 लाख. मग ते रोबोटिक असोत किंवा साधे असोत वगैरे वगैरे ते सगळं सोडून द्या. आणि गुणिले 4चा हिशोब करायचा आहे. म्हणजे हार्ट सोडलं तर बाकीच्या प्रत्येक वेळेला 4चा हिशोब करायचा आहे. माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाही, माझं गणित कच्चं आहे. घरी जाऊन तुम्ही शांतपणे केलात तरी चालेल. काही जण पडतात. मागच्या कार्यक्रमाला आमचा एक मित्र आला, आता पायरी लक्षात नाही आली, बदकन पडला. माझ्या पोटात मोठा गोळा आला, वयवर्ष 78, याचं हिप शाबूत असेल का? पण तो उठून उभा राहिला. म्हटलं चला आज कार्यक्रम तर व्यवस्थित होणार आहे. मग संध्याकाळी 10 मिनिटं त्याशी बोलत होतो. हिप रिप्लेसमेंट इज अ नॉर्म नाव. बाथरूममध्ये पडले, ओल्या फरशीवरून पडले, पायरी लक्षात आली नाही म्हणून पडले, कोणीतरी धक्का दिला, तोल गेला म्हणून पडले. पहिलं काय तुटतं तर हिप तुटतं. मनगट, कॉलेज फ्रॅक्चर, त्यांना माहितीच आहे. अगदी सहजगत्या तोल गेला, पहिला आपण हात टेकतो. या सगळ्याचा खर्चाचा आकडा जर बघितला तर तो वन टाईम एक्सपेन्सेस म्हणून प्रचंड येतो. पण वन टाईम एक्सपेन्सेसच्या पलीकडे जाऊन एक जरा वाईट रेफरन्स देऊ कसं? महाराष्ट्र टाइम्समध्ये चीफ रिपोर्टर म्हणून मुंबईला अनेक वर्ष काम केलेल्या नीलाताई उपाध्ये काल रात्री गेल्या. बाथरूममध्ये पडल्या, 3 आठवडे हॉस्पिटलमध्ये होत्या. आणि 3 आठवडे त्यांचं काय काय चाललं होतं हे मला डेली संपूर्णपणे मी ऐकत होतो. ऑफिसमध्येही काय काय चाललं हे तुमच्या कानावर आहेच. चव्हाण सरांचं काय झालं? लंग रिप्लेसमेंट करायला सांगितली होती. मुंबईचे अतिशय प्रसिद्ध रिपोर्टर नितीन चव्हाण म्हणून, जे वैद्यकीय विषयांवर, सामाजिक विषयांवर कायम लिहित होते. मी फक्त महाराष्ट्र टाइम्सचा आता उल्लेख करतोय, लक्षात घ्या. 75 लाखाचा खर्च सांगितला. आता 75 लाख ते उभार करणं अशक्यच आहे. त्याच्या आधी कॅन्सर झालेले पवार सर गेलेच. थोडक्यात एका युनिटमध्ये जर इतक्या सगळ्या अडचणी येत असतील तर हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकाच्या 100 जणांच्या संदर्भात काय काय येत असेल, याच्यात मर्यादा कुठे असते आणि कुठे थांबता येऊ शकतं का, तसा विचार करायला लागतो. याच्याबद्दल आम्ही विस्ताराने बोलणार आहोत. आत्ता मी माहिती दिली ते वन टाईम निघणारे नॉर्मल कपलचे एक्सपेन्सेस एवढ्यापुरतीच होती, 55 ते 75. ओके. गीत सरांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सगळे आकडे मांडलेले आहेत. तर म्हणजे या सगळ्याचा उद्देश हा घाबरवून टाकणं असं नाही आहे की आकडे खर्च आणि त्याचं हे. तर माझा एकच प्रश्न आहे की असे काय ज्याला आपण कंटिन्जन्सी प्लॅन म्हणतो किंवा अशा अडचणी आल्या तर आपल्यापैकी किती जणांनी असा विचार केला आहे? तसं लोकांनी हात जरी वर केले तरी हरकत नाही आहे की आम्ही आता विचार केलेला आहे. इथं बसलेली सगळी जी आत्ता जी वयोगटातली लोक आहेत, मला खात्री आहे की त्यांनी हा विचार केलेला असणार आहे, कारण त्यामुळेच ते आत्ता इथं पोचलेले आहेत. मला जास्त चिंता आहे ती येणाऱ्या पिढीची, की त्यांच्या पुढचा हा प्रश्न ते कसा सोडवणार आहे. तर होपफुली मेडिकल इंडस्ट्रियलायझेशन ज्या पद्धतीने होत आहे त्या पद्धतीने तेही त्याच सरकार जातील आणि तेही त्याच्यातनं कदाचित बाहेर पडतील. पण त्यांचं आयुष्यमानाचं काय होईल हे काही या सगळ्यात सांगता येत नाही आहे. यात सगळ्यात एकच गोष्ट त्यांनी जे काही आकडे सांगितले त्याच्यात मला एवढीच दिसते की हृदयाचं ऑपरेशन करून घ्यायचं असेल तर अजूनही सगळ्यात कमी खर्च आहे असं मला दिसतं. नाही, कसं आहे, हृदयाच्या ऑपरेशनला किती स्टेंट टाकले, कुठे केले याच्यावर आहे. आणि काही ठिकाणी पूर्णपणे फ्री करण्याची सोय झालेली आहे. काही फ्री सेंटर्स आहेत. उदाहरणार्थ HV देसाई सेंटर आहे. डोळ्याचं ऑपरेशन 6,000 होतं, पण हडपसरला आपण जायलाच तयार नसतो. असे ठिकठिकाणी काही सोयी आहेत. त्याचा विचार माहिती लोकांनी करून घ्यायची, एवढीच विनंती आहे. चर्चेला जोरदार सुरुवात झाली. जन्म ही गोष्ट जितकी आपण नैसर्गिक बघतो आहोत तितकंच मृत्यू ही गोष्ट नैसर्गिक असते. हे आजकालच्या जमान्यामध्ये जरा पचायला अवघड जातं, कारण नैसर्गिक मृत्यू बऱ्याचदा येतच नाही. तो कुठेतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, नाना तऱ्हेची मशीन्स चालू आहेत, डायलिसिस चालू आहे, व्हेंटिलेटर चालू आहे, हे चालू आहे. अशातच आपण कुठेतरी पेपरमध्ये एखाद दिवशी वाचतो की पुण्यातला एक प्रख्यात व्यक्ती त्याच्याच वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अचानक खाली पडून गेला. आणि मग मृत्यू या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये निर्णय प्रश्न उभे राहतात. एकीकडे भीती तर असतेच, पण मग बायोलॉजिकल डेथ म्हणजे काय, सडन डेथ म्हणजे काय, ब्रॉड डेड म्हणजे काय,
बऱ्याचदा घरातली एखादी वृद्ध व्यक्ती कुठल्याच डॉक्टरला कधी दाखवलेली नसते आणि मग त्यांचा काही कारणांनी आजारांनी वयाने मृत्यू होतो आणि मग एक डेथ सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रचंड धडपड होते. मग कधी काळी लोकल नगरसेवक असायचे ते आम्ही एक सर्टिफिकेट देतो ते चालेल, मग ते चालेल असं झालं आहे. मग अशा वेळेला मग कोणी घरी येत नाही, डॉक्टर DC देत नाही, मग पोस्टमॉर्टम करायची वेळ येते. तर हा एक अतिशय जिव्हाळ्याचा आणि वारंवार चर्चेत येणारा विषय आहे. तर गीत सर याविषयी थोडं इलॅबोरेट करा. 70 सालपासून मी प्रॅक्टिस करायला लागलो, 55 वर्ष झाली. 70 पासून सामान्यपणे 90 पर्यंत घरात मृत्यू वॉज अ नॉर्म इन पुणे. लक्षात घ्या, 70 पासून 90 पर्यंत. साधीशी गोष्ट आहे, 50 बेडच्या पुढची आणि 100 बेडच्या पुढची पुण्यात हॉस्पिटल्सच नव्हते. हॉस्पिटलमध्ये कधी जायचं तर 2 गोष्टी करता नक्की जायचं, अपेंडिक्स, हार्निया, टॉन्सिल आणि डिलिव्हरी. नक्की लक्षात आलं. बाकीच्या गोष्टी करता हॉस्पिटलमध्ये जायचा विचारच नसायचा. डॉक्टरने सांगितलं तर, किंवा फारच झालं तर मग ससून KM होतं. आणि नंतर सगळ्यांचं लाडकं संजीवन नावाचं हॉस्पिटल इथे 95ला सुरू झालं. या सगळ्याच्या संदर्भात इथे केळशीहून एक सिनियर प्रॅक्टिशनर आलेले आहेत, माझे मित्र डॉक्टर भागवत. ते तर सांगतील की आमच्याकडे आम्ही घरी जातो, घरीच बोलवतात, घरीच श्वास शेवटचा घेतात आणि निवांतपणे त्यांना पोचवलं जातात. त्यांच्याकडे अजून तीच प्रथा चालू असेल मला वाटतं. पण पुण्यातली पद्धत बदलत गेली, ती कशी बदलत गेली, तिथे कुठे थांबायला पाहिजे याच्याबद्दल मी आता सविस्तर बोलतोय. हार्ट 3 पद्धतीत थांबतं. एक म्हणजे इलेक्ट्रिकल फेल्युअर, ज्याचा उल्लेख याने केला की पार्टी चालली, ती सडनली पडला आणि गेला, इलेक्ट्रिकल फेल्युअर असतं. काही चेहऱ्यावर वेदनेचं हे सुद्धा नाही, चेहरा अगदी शांत असतो. त्यावेळेला जर डिफिब्रिलेटर नावाची चीज शेजारी उपस्थित असेल तरच तो वाचू शकतो, नाही तर वाचत नाही. ICU मध्ये असलेला पेशंट सुद्धा डॉक्टर ICUच्या सेंटरपासून तिथपर्यंत पोहोचून डिफिब्रिलेटर नेऊन वेळ गेला तर तो वाचत नाही. वाचत नाही हे आपल्याला मान्य नसतं, म्हणून आपण त्याच्याबद्दल चिडचिड करतो. दुसरा डेथ असतो एखादा एम्बोलस, बारीकसा थ्रॉम्बोसिस, कुठेतरी अडथळा येतो. तो डिझॉल्व करण्याची औषधं वेळेत, तासाभरात, 2 तासात, यांच्याकडे नेल्यानंतर हे कार्डियकवालेच असल्यामुळे कॅथलॅबमध्ये घेतल्यावर काय काय होतं त्याचं वर्णन ते माझ्या बोलण्यानंतर करतील. त्याला काही महागडी औषधं दिली तर तो गुठळी विरघळून जाते, पेशंट नॉर्मल येतो. आणि तिसरा अडथळा म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किती ब्लॉक्स आहेत, आणि मग किती ब्लॉक्स असले तर ऑपरेशन करायचं, अमक्याने सांगितलंय, मग ते करायचं की नाहीच केलं तर काय होईल वगैरे वगैरे सगळी चर्चा चालते. हे झालं याच्याबद्दल. मेंदूबद्दलचं काय, तर मेंदूबद्दल असाच प्रकार आहे. हाय BP असेल तर सडन हिमरेज होऊन कोलॅप्स होतो. त्या याच्यात बहुतेक वेळेला तो 70 ते 80% जागच्या जागी जातो. 22% कधी होतात की हिमरेज झाल्यावर प्रेशर निर्माण होतं आणि तिथलं ब्लिडिंग थांबतं. बरोबर बोलतोय ना? म्हणजे इंट्राक्रेनियल प्रेशर एका लिमिट नंतर बंद असल्यामुळे ते हिमरेज थांबतं, अर्धांग होऊन नंतर तो खितपत पडतो. पण तातडीने न्यायला पाहिजे अशा संदर्भात यातली फक्त एकच केस आहे, ती म्हणजे एम्बोलिझमची. बाकीच्या याच्यात सकाळपासून ॲसिडिटीने त्रास होतोय, जळजळतंय, छातीत दुखतंय, पाठीत दुखतंय, इथे बारीक बारीक खुटखुटतंय, चालताना धाप लागते, शांतपणे आपण जाऊ शकतो. पण होतं काय, घरी पडलाय, चला चला ॲम्ब्युलन्स बोलू. ॲम्ब्युलन्स येईपर्यंत त्याचा ब्रेन डेथ झालेला असतो. मुद्दा लक्षात घ्या, हार्ट बंद पडलेल्या अवस्थेत 5व्या मिनिटाला मेंदू काम करेनासा होतो. आणि मग त्या वेळेला तुम्ही जर घेऊन गेला आणि नंतर शॉक्स दिले, बाकीचं काही केलं, रिवाईव्ह केलं, तर ब्रेन डेड पेशंट हा तुम्हाला पाहायला मिळतो व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये. दुसरं एक उदाहरण नुकतंच घडलेलं आहे. 88 वर्षाचे बाबा, रात्री श्वास लागला. श्वास लागल्यानंतर 2-3 भावांनी एकमेकांना फोन केला. तर एक भाऊ म्हणला, नाही मी घरी ठेवत नाही, मी त्यांना घेऊन जातोय, आणि देण्यातलं घेऊन गेले. देण्यातलं घेऊन गेल्यावर तिथल्या CMOने सांगितलं, अहो थांबा जरा, आम्ही ॲम्ब्युलन्समध्येच येऊन बघतो.
कारण त्यांना कल्पना आलेली होती. त्यांनी ॲम्ब्युलन्समध्ये येऊन बघितलं, नाही म्हणलं काय याचा उपयोग नाही आहे, तुमचे डॉक्टर बोलवा आणि सर्टिफिकेट घेऊन जा. थोडक्यात 88 वर्षाच्या माणसाला श्वास लागलाय तर माणूस जातो कधी हो? श्वास थांबतो म्हणूनच जातो ना. मग जाण्यापूर्वी श्वास जोरात चालणारच ना, बरोबर आहे ना. डोळे मंदावतात, श्वास मंदावतो. काही वेळेला शॅलो ब्रीदिंग नावाचं म्हटलं जातं. पोटातनं श्वास सुरू होतो, आवाज यायला लागतो घोरल्यासारखा. सर बरोबर आहे का मी काय म्हणतो ते? कारण डेथ शेजारी बसून पाहिलेली माणसं आता सापडत नाही. लांब कशाला, डॉक्टर सुद्धा सापडत नाहीत. आयसीयूतला माणूस सुद्धा गेल्यानंतर तिथे पोचलेला असतो. अशा स्थितीमध्ये आपल्याला काही वेळेला वयाचा विचार करायचा, कितवं हॉस्पिटलायझेशन आहे याचा विचार करायचा. आणि ते जर हॉस्पिटलायझेशन 3रं 4थं असेल तर निवांतपणे घरी गेला तर आनंद आहे ना. आपल्याला पेपरमध्ये वाचायला जे लागतं, म्हणजे उदाहरणार्थ अमक्या अमक्या माणसाचा एम्समध्ये लढा चालू होता आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हा लढा दुसऱ्याच्या पैशावर चालू असतो, आपल्या खिशावर चालू नसतो. आणि जर आपल्या खिशावर चालू ठेवायचा असेल तर त्याचा खर्च अफाट असतो. असा पेशंट कधीही तुम्ही घेऊन जा, त्याला आयसीयूत टाकलं जातं, दिवसाला 35,000चा खर्च सुरू होतो, डॉक्टर्सची औषधं सुरू होतात आणि हाती काही लागत नाही. त्या सगळ्याच्या डिटेल्सबद्दल नंतर बोलतो. आत्ता मी हार्ट बंद पडलं तर 75चा पुढचा आजारी असलेला माणूस शांतपणे श्वास घेऊन गेला तर, आणि मेंदूच्या संदर्भात होणाऱ्या गडबड. शेवटची एक फक्त उल्लेख करतो. रस्त्यात मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे, रक्ताचं थारोळ झालेलं आहे आणि याला वाचवा म्हणून घेऊन येलं. शरीराची ठेवण अशी की 3 लिटरच्या पलीकडे जर रक्त गेलं तर तो माणूस वाचवू शकत नाही. पण ते थारोळच जवळजवळ सगळ्या रक्ताचं असतं ना. हे जर लक्षात घेतलं तर तो वाचावा अशा अपेक्षेने लवकर न्यापेक्षा रक्त फार नसेल, हाडं मोडली असतील, इंटरनल मार लागला असेल, रिवाय करण्याचा आपण प्रयत्न करतो. नेऊ नका असं मी म्हणत नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा त्याच्यातल्या अपेक्षा आणि वास्तव याच्याबद्दल. व्हॉट मे कम, माझा माणूस मला परत पाहिजे, ही भावना जाऊन माणूस जाणारे, माणूस मर्त्य आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्याच्यावर विचार करायचा. यातल्या बारकावे, निसटलेले बारकावे आणि इन बिटवीन द लाईन्स देसूरकर सर सांगते. आता आपण 2 मुख्य गोष्टींबाबत बघितलं की एक हार्ट अटॅक आणि दुसरं ब्रेन अटॅक, ज्याला स्ट्रोक किंवा लाकोआ या पॅरालिसिस, या 2 गोष्टी. दोन्ही गोष्टी साधारणपणे एकाच याने घडतात की कुठे रक्ताची गुठळी जाते आणि अचानक तुम्हाला दुखायला सुरू होतं. जागेपणी ह्या दोन्ही गोष्टी होणं हे खूप चांगलं आहे. कारण बहुतेक वेळेला हार्ट अटॅक आला तर माणूस जागाही होऊ शकतो, कारण इतकं प्रचंड दुखत असतं. तर हार्ट अटॅक आणि ब्रेन अटॅक याचे जे सुरुवातीचे हे असतात रिझल्ट, जसं आता डॉक्टर गीतांनी सांगितलं तसं की काही स्ट्रोक्स हे 70-80% मॉर्टॅलिटी म्हणजे मरण हे नक्की असतं. त्याच्यात काय करता येईल आपल्याला याच्याबद्दल माणसाच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षांबाबत जरा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि वास्तव जर बघायला गेलो आपण त्याच्यातलं, तर ज्या लोकांचं एका ठराविक वयोमानाच्या पुढे गेलेले आहेत त्यांच्या म्हणजे हा मरणाचा हा नॅचरल हिस्ट्री ज्याला म्हणतो की नैसर्गिक मरण जे आहे ते अशाच प्रकारे होत असतं. पूर्वी कसं व्हायचं, माणूस पडला, पाय मोडून पडला, अंथरुणात किचपत पडला आणि अंथरुणात किचपत पडल्यामुळे जे प्रश्न व्हायचे की पायातल्या रक्ताची गुठळी व्हायची, ती रक्ताची गुठळी जायची फुफ्फुसामध्ये आणि फुफ्फुसात गेली की माणूस काही 1 तासाभरात संपायचा. तर आता तसं होत नाही, कारण आपण ते सगळं शक्यतो टाळतो. ऑपरेशनला पटकन घेऊन जातो, फ्रॅक्चर झालं तर पटकन घेऊन जातो, पेशंटला लवकरात लवकर स्टेबल करतो आणि आधी ऑपरेशन करतो. का तर तो माणूस जर चालत राहिला तर तो या सगळ्यातनं बाहेर पडतो. आणि मला खात्री आहे की इथल्या नक्की काही जणांनी हा अनुभव घेतला असेल, जर फ्रॅक्चर हिप झाला असेल आणि ते ऑपरेट झाले असेल आणि पुढचं सगळं आयुष्य त्यांचं सुखाने गेलेली असणार आहे. तर त्यामुळे हा जो फरक आहे ट्रीटमेंटमधला, हा ट्रीटमेंटमधला फरक कुठल्या ह्याच्यात थांबायचा हे जाणून घेण्याची सगळ्यांची गरज आहे. म्हणजे डॉक्टर मी जेव्हा झालो तेव्हा माझ्यापुढे हेच प्रश्न असायचे की अरे आपल्यापेक्षा लोकांना जास्त चांगलं कळतं. ते कसं कळतं हे मला कळायला माझी पुढची प्रॅक्टिसमधली 25 वर्ष गेली.
पण अजूनही खरं तुम्ही मला विचाराल की एखादा चांगला डॉक्टर कुठला, तर याचं मी उत्तर सहजासहजी देऊ शकत नाही. मला जे माहितीचे समोरचे लोक दिसतात ती चांगली आहेत असं मला वाटत राहतं, पण असं काही नसतं. विविध प्रकारची लोक विविध लोकांना भेटतात आणि कर्णोपकरणी एखाद्याची कीर्ती पोचते आणि लोक खरंच चांगले असतात. हे पण हा निर्णय, या निर्णयाप्रत येणं हे एक मोठं अवघड काम आहे. डॉक्टर असून जर माझ्यापुढे एवढा प्रश्न पडत असेल तर डॉक्टर नसलेल्या लोकांपुढे किती प्रश्न असतील. आणि हे रोज मी पेशंटना विचारतो. मग पेशंट म्हणतो तुम्हाला जे चांगलं वाटतं ते करा, पण त्यावेळेला त्या पेशंटला सगळी माहिती देणं आणि एका चांगल्या योग्य दिशेने त्याचा प्रवास चालू ठेवणं हे माझं काम असतं. मी माझे डिसिजन त्याच्यावर इम्पोज करू शकत नाही डॉक्टर म्हणून. जरी मला वाटत असलं की नाही हे पटकन काम होऊन जाईल, यांना सांगून टाका, अशा प्रकारची भूल द्या ही उत्कृष्ट आहे, तर असं करणं मी योग्य पण नाही. तसंच लोकांनी पण हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या बाबतीत आपला समाज थोडा कमी पडतो हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. म्हणजे वैद्यकीय ट्रीटमेंट जी आहे ती सगळी आपण परदेशातली जशी आहे तशी इम्पोर्ट करतो आणि आपण अतिशय उत्कृष्ट आहोत. जगात सर्वात उत्कृष्ट सेवा आपण देऊ शकतो का? सगळ्या प्रकारची सेवा आपण देऊ शकतो. भारतातले डॉक्टर चांगले आहेत का? अतिशय उत्तम आहेत, कारण हातातलं जे कौशल्य आहे ते नाही आहे अजून जगात. पण त्याबरोबर आपण भारतीय पद्धतीने कुठलाही उपचार करावा वैद्यकीय ज्ञान वापरून असं आपण काही नवीन केलेलं दिसत नाही. आणि थोडक्यात हे मेडिकल इंडस्ट्रियलायझेशन ऑफ मेडिसिन जे झालं त्याचे फायदे अनेक जणांना झालेले आहेत, पण त्याचे तोटे आहेत ते कधी म्हणजे त्याच्यातनं आपण कधी बाहेर पडू असं दिसत नाही, कारण फायदे इतके दिसतात लोकांना, ते शॉर्ट टर्म असतील किंवा लॉंग टर्म असतील. तर त्यामुळे हे लिमिटेशन जे ओळखायची गरज आहे ते लिमिटेशन कसं ओळखायचं याच्यावर सगळ्यांनी जरूर विचार करावा असं मला वाटतं. या सगळ्या चर्चेमध्ये मी मगाशी एक फार महत्त्वाचं वाक्य सांगितलं की जन्म जितका नैसर्गिक आहे तितकाच मृत्यू हाही नैसर्गिक असतो. या सगळ्या चर्चेमध्ये एक मुद्दा आणखी सांगायचा असा आहे की ब्रॉड डेड नावाची एक नेहमी आपण ऐकतो की एखादा व्यक्ती गेलेला असतो आणि तो गेल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये कॅज्युअल्टीत नेलं जातं. काही वेळेला त्याला रिवाईव्ह करायचे प्रयत्न केले जातात, काही वेळेला सांगितलं जातं की येण्यापूर्वीच ते गेलेले आहेत. मग अशा वेळेला पुढचा प्रश्न उभा राहतो की डॉक्टर डेथ सर्टिफिकेट का देत नाही. तर मला टेक्निकली दोन गोष्टी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या समजावून सांगायच्या. डॉक्टर जे सर्टिफिकेट देतो ते सर्टिफिकेट नाही, ते डेथ सर्टिफिकेट नाही. जन्म आणि मृत्यूचं सर्टिफिकेट देण्याचा कायदेशीर हक्क हा सरकारचा आहे, तो डॉक्टरचा नाही. डॉक्टर जे देतो त्याला MCCD असं नाव आहे, इट इज मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कॉज ऑफ डेथ. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कुठल्या कारणाने झाला हे कारण लिहिण्याचं ज्ञान आणि कायदेशीर अधिकार हा डॉक्टरला दिलेला आहे. हा स्टॅटिस्टिकल एक्झरसाइज आहे. याच्यामध्ये माणसं किती जन्माला आली त्याच्यावर ती किती गेली याच्याच बरोबर कुठल्या आजारांचं आपल्या देशामध्ये जास्ती प्राबल्य आहे हे कळण्याकरता हा एक्झरसाइज केला जातो. आणि हा मुख्य मुद्दा असल्यामुळे जर आलेला पेशंट मी आधी तपासलेला नसेल, गेल्या 15-20 दिवसात मी त्याच्याकडे पाहिलेलं नसेल, तर त्याच्या मृत्यूचं कारण त्या डॉक्टरला देता येत नाही. त्याचा खरोखरच त्याला काही इलाज नसतो. आणि मग अशा वेळेला ते कारण शोधून काढण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्याची वेळ बऱ्याचदा दुर्दैवाने लोकांवरती येते. परंतु हा नैतिक आणि कायदेशीर भाग आहे. त्याच्याबद्दल कुठल्याही नातेवाईकांनी कधीही जास्ती भावनिक होऊन त्या डॉक्टर्सवरती प्रेशर आणणे किंवा कुठल्या तरी वेगळ्या मार्गाने डेथ सर्टिफिकेट मिळवणे असं करू नये. त्याचा पुढे बऱ्याचदा इन्शुरन्सचे क्लेम्स किंवा बाकीच्या क्लेम्समध्ये त्रास होण्याची शक्यता असते. बरीच गंभीर आपण चर्चा मृत्यू या बाबतीत केली. मला वाटतं आपण थोडंसं आता विषयांतर करूया. पुण्यामध्ये गेल्या महिन्याभरामध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचा कहर झालेला बघितला आहे. आणि बऱ्याचदा तुम्हाला घरात असा अनुभव आला असेल की अचानक तुमच्याकडे काम करणाऱ्या बाईने तुम्हाला फोन करून सांगितलंय की मला फारच विकनेस आल्यामुळे मला सलाईन भरायला आमच्या डॉक्टरने सांगितलेलं आहे. तर ही सलाईन नावाची एक अत्यंत जादुई बासरी आहे ज्यांनी लोकांना एकदम ताकद येते आणि त्यांना एकदम तरतरी येते आणि सशक्त ती माणसं होतात, असा एक जनरल प्रवाद किंवा समज समाजामध्ये आहे. तर सलाईन ही काय जादू आहे सर? सलाईनच्या जादूकडे जाण्यापूर्वी मी एक जर वेगळा खुलासा करू इच्छितो. महाराष्ट्र टाइम्सने मुंबईचा कार्यक्रम घेतला किंवा पुण्याचा घेतला, हे दोन्ही कार्यक्रम घेतात. हे 3 माणसं कोण आणि हे इथं का बसवलेत असा पुण्यात बऱ्यापैकी चर्चा कुजबूज कानावरही आली. महत्वाची गोष्ट, आम्ही 3 जण असो
किंवा मुंबईच्या कार्यक्रमात किंवा परवाच्या कार्यक्रमात असलेले डॉक्टर पिंगळे असोत, गेली 30 वर्षाची आमची वेवलेंथ जुळलेली आहे. थोडक्यात कर्व्यांच्या मनात काय येतं एखाद्या इन्सिडेंट्सबद्दल किंवा देसूरकरांच्या मनात काय येतं याच्याबद्दलची वेवलेंथ गेल्या 30 वर्षात पूर्ण जुळलेली आहे. हा पहिला मुद्दा. डॉक्टर कर्व्यांनी पुण्यात जेवढी म्हणून तुम्हाला हॉस्पिटल्स माहिती आहेत, प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कुठे ना कुठेतरी काम केलेलं आहे. सगळ्यांची नावं मी घेत बसत नाही, म्हणजे इन्क्लुडिंग दिनानाथ, आणि काही वेळेला ते माझ्याही बरोबर होते. आणि देसूरकर सरांच्या बरोबर ते सांगतील ती कामं करण्याची 10 वर्षाचा माझा अनुभव संजीवनमधला आहे. पण मी मुख्यतः वैद्यकीय क्षेत्रात अभ्यासक या नात्याने 70 पासून बघतोय. नुकताच माझा वैद्यकीय शिक्षणावरचा एक मोठा लेखही प्रसिद्ध झाला. नीटबद्दलही मी लिहितो, करिअरबद्दलही लिहितो, म्हणून आम्ही तिघजण इथे आहोत. विशेष आमचं डोकं चालतंय वगैरे असं काही नाही, प्रत्येकाचा अनुभव आम्ही एकत्रित शेअर करतोय. सलाईनचा विषय निघाला तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला समोर बसलेले पुण्यातले सिनियर मोस्ट पेडियाट्रिशियन डॉक्टर गुळवणी पटकन मनात आले. कारण सलाईनचा त्यांचा संबंध जितका आलेला आहे तितका आमच्या तिघांचा फारसा आलेला नाही आहे. पेडियाट्रिक्समधल्या सलाईनबद्दल मी फारसं बोलणार नाही. असं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सलाईन तोंडाने जो माणूस काही घेऊ शकतो, पिऊ शकतो, खाऊ शकतो त्याच्या संदर्भात पूर्णपणे निरुपयोगी असतं. आय एम मेकिंग अ बोल्ड स्टेटमेंट. लक्षात घ्या, तोंडाने जो माणूस खाऊ पिऊ शकतो, पिऊ शकतो, या उलट अनेक रुग्णालयात तुम्ही गेलात तर सलाईन लावलाय आणि माणूस वॉर्डात हिंडतोय आणि एकेकडे चहा पण पितोय, असं तुम्हाला दृश्य सहज दिसू शकतं. पुण्याच्या थोडंसं आउटस्कर्ट्सला गेलात, जरा मला सलाईन चढवा हो. एका बाटलीला तुम्ही किती पैसे घेता? 2 लावल्या तर सकाळी 1 लावा, रात्री 1 लावा. दिवसभर मी काम करून येतो, रात्रीची जरा दमणूक कमी होईल, ताकद येते. सगळं चुकीच्या संकल्पना आहेत, एवढंच मी सांगतोय. मग सगळ्यांची खरी गरज कधी? तर खरी गरज सध्या बरीचशी संपलेली, कारण कॉलराचं डिहायड्रेशन संपलेलं आहे. पेडियाट्रिक्सबद्दल मी सर बोलत नाही आहे, पुन्हा प्लीज. डेंग्यूमध्ये अचानक डिहायड्रेशन होतं, सनस्ट्रोकमध्ये अचानक डिहायड्रेशन होतं. काही वेळेला 74-75 वर्षाचा माणूस रात्री 4 मोठे जुलाब झाले, त्याचं डिहायड्रेशन होतं. ॲट दॅट टाइम इट इज नीडेड. पण चुकीची कल्पना काय होते? पेशंट आजारी, हॉस्पिटलमधनं घरी आला, अहो त्याला सलाईन तरी लावा ना कमीत कमी. कर्वे सरांचे वडील कॅन्सरने गेले, पूर्णपणे ट्रीटमेंट त्यांची घरी केली गेली. माझ्या घरातली 5 माणसं पूर्णपणे घरातच गेली. अशा स्वरूपाचा अनुभव देसूरकर सरांचाही असू शकेल, मला माहिती नाही. मागच्या कार्यक्रमात जे होते डॉक्टर पिंगळे, कार्यक्रमाच्या आधी 15 दिवस त्यांची बायको 3 महिने घरी ते ट्रीटमेंट देत होते. पण सलाईन देणं नावाच्या प्रकारात आम्ही कोणीही पडलेलो नव्हतो. सलाईनचे फायदे तसे दुष्परिणाम आहेत. विनाकारण सलाईन लावलं तर चेस्ट कंजेशन होतं. चेस्ट कंजेशन झालं तर इन्फेक्शनला तुम्ही आमंत्रण देता. करमरकर सर बरोबर आहे ना? पल्मोनॉलॉजिस्ट बसलेले आहेत. मी एकेकाचा प्रसंगानुरूप नावं घेतोय म्हणून म्हटलं, बाकी काय नाही. तर विनाकारण लावलं म्हणजे 4 बाटल्याची गरज असताना 6 बाटल्या लावल्या तरी सुद्धा पल्मनरी इडिमा नावाचा प्रकार येतो. मग लॅसिक्स द्यावं लागतं, पायावर सूज येते आणि त्या पेशंटची विनाकारण कंडिशन खाली जाते. आणि या सगळ्याच्या संदर्भात सलाईनबद्दलचे समज आणि गैरसमज जर आपण समजून घेतले, त्याचा आग्रह करणं सोडलं, डॉक्टरना लावावं असं वाटलं तर त्यांनी लावावं, किती लावायचं, कधी लावायचं. आता या सगळ्याच्या संदर्भात मी एक जरा महत्त्वाची गोष्ट सांगतोय. कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्ही गेलात की पहिल्या दिवस काय केलं जातं, तर कागद केला की इंट्राकॅथ लावला जातो. आपली समजूत असते इंट्राकॅथ लावलं आणि सलाईन नाही लावलं. इट इज अ लाईफलाईन सिक्युअर्ड. हॉस्पिटलमध्ये असताना काही झालं तर इंट्रावेनस वेन सापडत नाही म्हणून गोंधळ होऊ नये म्हणून घरी जाईपर्यंत तो इंट्राकॅथ तसाच ठेवला जातो. काही वेळेला घरी गेल्यावर 24 तासांनी डॉक्टर घरी येऊन काढतो.
डॉक्टर ॲट डोअर सर्व्हिस त्या पद्धतीत सुद्धा देत, ज्याच्यामुळे हा कार्यक्रम सगळा स्पॉन्सर केलेला आहे. सलाईनबद्दल मी सोप्या भाषेत बऱ्याच गोष्टी सांगितल्या. देसूरकरांच्या बरोबर काम करत असताना आमची अनेकदा चर्चा व्हायची, त्याच्याबद्दल ते जास्त सांगतील. एक बाटली संपायला किती थेंब पडले आणि त्याचा त्यांनी चार्ट बनवला होता आणि हॉस्पिटलमधलं ट्रेनिंग कसं घ्यायचं त्याच्याबद्दल त्यांनी मला सांगितलं होतं. थोडंसं एलॅबोरेशन त्याच्याबद्दल. सलाईन हे म्हणजे फारच त्यांनी इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण डायबिटीसच्या लोकांना सलाईनची गरज भासू शकते, ज्याला डायबेटिक किटो ॲसिडोसिस आपण म्हणतो, कारण त्याच्यात डिहायड्रेशन प्रचंड होतं. त्यामुळे साधारणपणे त्या माणसाला 2 लिटर सलाईन द्यायचं असा एक स्टँडर्ड नॉर्म आहे. अर्थात ते गेल्या झपाट्याने 2 लिटर द्यायचं नसतं, पण ओव्हर पिरियड. आणि त्याबरोबर त्या सलाईन हे उपयुक्त आहे. सलाईनचे विविध प्रकार आहेत. अगदी साधं म्हणजे आपलं सोडियम क्लोराईड जे मिठाचं पाणी असतं लिटरली, तर म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात देखील हेच का देतात असं मला नेहमी प्रश्न पडतो, कारण त्याच्यावर बरी खरं तर औषधं आहेत, म्हणजे सलाईनचेच प्रकार आहेत. पण तरी डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेलात तरी पहिल्यांदी नॉर्मल सलाईन नावाचीच गोष्ट लावलेली असेल. तुम्ही म्हटलं प्रिस्क्रिप्शन बघत जा की आपल्याला काय विकत घ्यायला हवं, की त्यांनी रिंगर्स लॅक्टेट घ्यायला सांगितलंय का नॉर्मल सलाईन घ्यायला सांगितलंय. तर सलाईन हा भागच असा आहे की कशाकरता लावायचा, आणि त्याचं मुख्य कारण की त्याचं द्यायचं प्रमाण जे आहे ते डिहायड्रेशनच्या माणसाला सलाईन थोडं वेगाने द्यायला लागेल. एखाद्या हार्ट अटॅक आलेल्या माणसाला जर सलाईन वेगाने दिलं तर माणसाचा मृत्यूच नक्की आहे किंवा अजूनही त्याचे कॉम्प्लिकेशन वाढतील. तर त्यामुळे जे त्याचं जी वारंवारिता आहे किंवा कशा प्रकारे ते द्यायचं आहे याच्या संदर्भात टेक्नॉलॉजीने खूप मदत केलेली आहे. आता ज्याला आपण इन्फ्युजन पंप म्हणतो अशा गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे आता प्रश्न असाच होतो की दिवसेंदिवस आपण सगळ्या गणिताच्या बारीक साध्या साध्या गोष्टी विसरून जायला लागतात. त्यामुळे ते जे म्हणाले की किती ड्रॉप म्हणजे एका ml मध्ये किती ड्रॉप पडतात, तर ते प्रत्येकाच्या IV सेटचं जर डायमीटर वेगळा असेल तर तेही ड्रॉप पडणारे वेगळे पडतील. म्हणजे एखाद्या IV सेटमध्ये 15 पडत असतील तर दुसऱ्या कंपनीत त्याच्या 10 मध्येच काम होऊन जातं. म्हणजे 1 ml एक IV सेट 15 ड्रॉप मध्ये देतो, तर हा 10 याच्यातच देतो. तर असे बरेच त्यावेळेला गमती जमती असायच्या. पण आता इन्फ्युजन पंप आल्यामुळे ते सोपं झालेलं आहे, कारण पंपाला तुम्ही रेट फीड केला की पंप ठराविक बरोबर 50 ml 50 मिनिटात किंवा तुम्हाला 100 ml 10 मिनिटात द्यायचं ते देऊ शकतो. पण या सगळ्या याच्यात नर्सिंगचं काय झालेलं आहे याच्यात मी काही बोलत नाही, कारण त्यांच्या पुढचे अनेक प्रश्न याच्यापेक्षा जास्त मोठे आहेत आणि महत्त्वाचे आहेत. याच्यात एकच मला असं हे म्हणायचं होतं की लिमिटेशन्स ऑफ ट्रीटमेंट या गोष्टीत प्रत्येक म्हणजे 2च उदाहरण मी देऊ शकतो. एक म्हणजे आताच आमच्याकडे एक पेशंट ॲडमिट आहे, ज्याला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक येऊन आता 4 दिवस झालेले आहेत. पेशंटची परिस्थिती खूप सुधारते असं वाटतं, पण थोड्याच काळात तो परत खराब होतो. तर आता हा पेशंट जगण्याचा एकच मार्ग मला दिसतोय की त्याचा हार्ट ट्रान्सप्लांट व्हायला पाहिजे. आता हार्ट ट्रान्सप्लांट करायचं काय याच्याबद्दल आधीच त्यांनी सकाळी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ट्रान्सप्लांट या मार्गावर जायचं असेल तर काय काय मानसिक तयारी पाहिजे. एक तर हार्ट मिळवण्यापासून ते नंतर जी किमोथेरपी घ्यायला लागते तिथपर्यंत. पण आता या माणसाला हार्ट म्हणजे माणसाचं वय आहे साधारणपणे 75. घरच्यांना सगळ्यांना माणूस आहे, समाधानाने जगला आहे याची खात्री आहे, तर प्रत्यक्ष माणसाला पण आहे. तर अशा परिस्थितीत त्या स्टेजपर्यंत आपण जायचं की नाही याचाही विचार सगळ्यांनी आधी करायला पाहिजे. तर त्या दृष्टीने यांच्याबरोबर मुंबईचे दातार सर होते, त्यांनी एक इच्छामरण या विषयावर बरंच काम केलेलं आहे. मी अगदी इच्छामरण म्हणावं असं याच्यात नाही, पण माणसाने जर त्याच्याबद्दलचा विचार मांडून ठेवलेला असेल तर त्याचा आदर करणं हे घरच्यांचं काम आहे. बहुतेक वेळा आता काय होतं की काही नाही, आता बाकीची लोक काय म्हणतील या कारणासाठी बरीच लोक आयसीयूत असतात आणि म्हणजे त्याचे खूप फायदे होतात असं नाही आहे. हॉस्पिटल चांगली चालतात, पण त्याच्यामुळे जेव्हा गरज असते एखाद्या पेशंटला खरंच ॲडमिट करण्याची तर ते बेड मिळत नाहीत. हाही त्यातला दुसरा भाग आहे. तर ह्या गोष्टीचाही सगळ्यांनी कुठेतरी विचार केला गेला पाहिजे की आता ह्या गृहस्थांना हार्ट ट्रान्सप्लांट करायला पाहिजे का त्यांची ट्रीटमेंट थांबवावी आणि पूर्वीचं जसं होतं की त्यांचे सगळे नातेवाईक त्यांच्या बाजूला बसतील. कळतंय त्यांना, असं काही नाही, पण काही सपोर्ट दिला नाही तर कालांतराने ते एक 10-12 तासांनी कदाचित कालवश होतील. दुसरा मुद्दा एक असा होता की माझ्याच माहितीतला अतिशय यंग असा माझा मित्रच होता, म्हणजे तर त्याला ब्लड कॅन्सर डिटेक्ट झाला.
तर ट्रीटमेंट हा त्या काळी साधारणपणे मी जेव्हा संजीवनमध्ये काम करतो तेव्हाची गोष्ट, म्हणजे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्या माणसाने त्याला जे 6 महिने मिळाले, त्या 6 महिन्यात त्याचं जे काही प्लॅनिंग होतं ते सगळं त्यांनी केलं. तर हे प्रत्येकाला अशी संधी मिळते असं नाही आहे, पण त्या दृष्टीने विचार करणं, एस्पेशली एखाद्या यंग माणसाच्या बाबतीत, हे फार कौतुकास्पद वाटलं मला त्यावेळेला. आणि त्याच माझ्याच वयाचा माणूस एखादा जर 35 वर्षापूर्वी हा विचार करू शकतो, तर सर्वसामान्य माणसाला हा विचार करणं किती अवघड आहे याची एक मला त्यावेळी जाणीव झाली की, आणि अशा प्रकारचा विचार हळूहळू का विना समाजात आपल्याला करायची गरज आहे. कारण आपण मी म्हटलं तसं जसं परदेशात बाहेर घडतं तसंच आपण जसं तसं इथे इम्पोर्ट करायचा प्रयत्न करतो. तर त्या दृष्टीने त्यांच्याही चांगल्या गोष्टी आपण घ्यायला पाहिजेत आणि त्या आपल्याला समाजात कशा चांगल्या पद्धतीने पसरवल्या जातील याचा विचार केला पाहिजे. या सरांच्या आत्ता उदाहरणावरून मला माझ्या स्वतःच्या मित्राची आठवण झाली. अतिशय जवळचा मित्र माझा, समवयस्क नव्हे, थोडासा ज्युनियर मला. एका दिवशी सकाळी त्याच्या मुलाचा मला फोन आला की काका, अरे बाबा बाथरूममध्ये अनकॉन्शियस आहे, मी दरवाजा फोडून त्याला बाहेर काढलाय. मी आता काय करू? त्याला म्हटलं जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जितक्या लवकर तुला जाता येईल तितक्या जा, परंतु त्याला माझ्याचकडे यायचं होतं. त्या सगळ्या भानगडीमध्ये 1-1.5 तास गेला. माझा मित्र माझ्याकडे आला, त्यावेळेला तो सेमी कॉन्शियस होता. त्यांनी मला एकच प्रश्न विचारला, शेख्या अरे माझं बीपी किती आहे? तिथून तो भराभरा खाली गेला, कारण त्याला मेंदूमध्ये मॅसिव्ह प्रचंड मोठा ब्लीड झाला होता. त्याकडे त्याचा सीटीचा रिपोर्ट अजूनही आहे. सांगण्याची गोष्ट अशी की आम्ही सगळे प्रयत्न करून सुद्धा जेव्हा तो वाचत नाही हे लक्षात आलं, तेव्हा अत्यंत धीरोदात्तपणे त्याची बायको, जी पण डॉक्टर आहे, आणि त्याची दोन्ही मुलं, या दोघांनी मला येऊन सांगितलं की काका अरे आता हे लढवण्यात काही फार अर्थ नाही आहे, हा ब्रेनडेड झालेला आहे, आम्हाला दिसतं आहे, तर आम्ही आता याला तर दीनानाथमध्ये हलवतो. आणि त्यांनी त्याचं लिव्हर, दोन्ही किडनीज आणि दोन्ही डोळे हे डोनेट केलं. हे फार विरळ असा विचार आहे. तोही मुलगा काय फार वयाचा नव्हता, 52 वर्षाचा होता, पण तरीसुद्धा हा विचार केला जाऊ शकतो. दुसरा माझा मित्र, त्याला ब्रेन ट्युमर झाला. रुबी हॉलमध्ये तो ट्रॉमा युनिटमध्ये काम करायचा. त्याला जेव्हा कळलं की आपल्याला अतिशय फास्ट वाढणारा असा कॅन्सर झालेला आहे, तेव्हा त्यांनी आम्हाला समोर बसून मित्रांना सांगितलं की मित्र, एक क्रोसिनची गोळी सोडली तर मी या पलीकडे काही घेणार नाही आहे. त्यांनीही अक्षरशः पुढच्या 4च महिन्याचं आयुष्य त्याला पुढे मिळालं, पण त्यात त्यांनी सगळी स्वतःची विल्हेवाट लावून कधीही तो एकदाही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये गेला नाही. हे निर्णय घेणं फार अवघड आहे. माझ्या स्वतःच्या वडिलांनी 78 वर्षी मला सांगितलं होतं की माझं आयुष्य आता पूर्ण जगून झालंय, मला कसलीही केमोथेरपी काही करायचं नाहीये. त्यांचं सगळं मी करू शकलो कारण मी डॉक्टर आहे म्हणून. परंतु प्रत्येक आजाराचं एक स्वरूप असतं, प्रत्येक माणसामध्ये तो आजार त्याच तऱ्हेने होईल असंही नसतं. त्याची प्रेझेंटेशन्स वेगळी असतात, त्याचा एंड रिझल्ट वेगळा असू शकतो. परंतु या सगळ्याच्या मर्यादा आपल्याला एकदा जर कळल्या तर हे अपेक्षांचं ओझं जे आपल्या डोक्यावरती बसलेलं असतं आणि नंतर अपेक्षाभंगाचं दुःख जे होतं ते कमी करता येईल असं मला वाटतं. सलाईन याविषयी आपण आत्ता बऱ्यापैकी बोललो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला सलाईन लावायचा प्रसंग फारसा येत नाही आणि मी सलाईन लावत नाही म्हणून अत्यंत बेकार डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे बहुतेक. एकदाच मला जो काय प्रसंग आला त्यावेळेला सलाईन वगैरे सगळं संपल्यानंतर माझ्या पेशंटने मला स्वच्छ सांगितलं, तुमच्या सलाईनमध्ये काही दम नव्हता. म्हटलं का बुवा? ते तुम्ही पिवळ्या रंगाचं औषधही घातलं नाही, तर मला थंडी पण वाजली नाही, याच्यामुळे तुमच्या सलाईनमध्ये काही दम नव्हता. त्यामुळे सलाईन हा विषय फार मजेशीर असतो. काही लोकांचं ते उत्पन्नाचं मोठं साधन आहे. कोविड आणि करोनाचा मोठा हल्ला जगभर आपण पाहिला. पुण्यामध्येही त्यांनी हाहाकार माजवला होता. त्यावेळेला मी पुण्यातली 2 प्रसिद्ध रुग्णालयांचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम करत होतो आणि त्यातलं एक हॉस्पिटल संपूर्णपणे कोविड म्हणून कन्व्हर्ट केलं गेलं होतं. एका वेळेला माझ्याकडे 120 पेशंट्स ॲडमिट असायचे आणि माझ्या डोक्याचा मुख्य खोराक असा होता की आत्ता आपण जे सगळे बसून अत्यंत शांतपणे श्वास घेतो आहोत, जो ऑक्सिजन आपल्याला मोफत आणि आरामात सहज मिळतो आहे, तो ऑक्सिजन हा आमच्या समोरचा एक मोठा यक्षप्रश्न झाला होता. कारण त्याचं सप्लाय चेन कशी मेंटेन करायची आणि तो पुरेसा दरवेळेला उपलब्ध कसा झाला पाहिजे याचा एक मोठा एक्झरसाईज मला करावा लागला होता त्यावेळेला. माझं रोजचं डोक्याचा एक खुराक असे की बाबा नेक्स्ट ऑक्सिजन टँक आला का नाही अजून. परंतु आम्ही सुदैवाने ती त्यावेळेला मॅनेज करू शकलो. परंतु ऑक्सिजन एकदा पेशंटला लावला की आता याचं काही खरं नाही. आणि ऑक्सिजन लावला म्हणजे फायदी भयंकर गंभीर गोष्ट झालेली आहे. प्रत्येक गंभीर आजारामध्येच ऑक्सिजन लागतो, ऑक्सिजनशिवाय काही चालत नाही, असेही बरेच गैरसमज असतात. तर आपण ऑक्सिजन याविषयी पुढची चर्चा करूया. नवजात अर्भक त्याचं फुफ्फुस डेव्हलप झालेलं नसतं.
त्याला पहिल्यांदा ऑक्सिजन देण्याची वेळ येते, ते इन्क्युबेटरमध्ये ठेवून दिलं जातं. कारण त्याला नळ्या घालणं, मास्क लावणं याचं काही सोय नसते. स्वतः श्वास घेतोय आणि इन्क्युबेटरच्या बाहेर काढल्यानंतर ब्ल्यू होत नाही आहे, तेव्हा तो व्यवस्थित झाला असं समजलं. दुसरा ऑक्सिजनचा टप्पा आहे तो म्हणजे बाळदमा किंवा मोठ्या माणसाला होणारा दमा. नेब्युलायझरमुळे किंवा सध्याच्या इन्हेलर्समुळे त्याच्यात प्रचंड फरक पडलेला आहे, फायदे झालेले आहेत. नाही तर पूर्वीच्या काळी असं असायचं की ससूनच्या दारामध्ये अशी रात्रीच्या वेळेला ओळीने 25-25 जणांची रांग बसलेली असायची. दम लागला की आत जायचं, इंजेक्शन घ्यायचं आणि बाहेर यायचं. ॲड्रेनलिनचं इंजेक्शन घ्यायचं, कारण ऑक्सिजन देणं हे ससूनमध्येही त्यावेळेला शक्य नसायचं. पण आता परिस्थिती बदललेली. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की श्वास कमी पडतोय, तो रिप्लेस करण्याकरता खऱ्या अर्थाने ऑक्सिजनची गरज कधी पडते. तर 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बेशुद्धावस्थेकडे चाललेला पेशंट, कोमॅटोज होत असलेला, कोमामध्ये असेल तर त्याला व्हेंटिलेटरच लावतो. म्हणजे थोडक्यात एक डिफरन्सिएशन सांगतो. शुद्धीवर असलेल्या पेशंटला ऑक्सिजन देतात, शुद्धीवर नसलेल्याला व्हेंटिलेटर लावतात. त्याच्याबद्दल सगळं विस्तारानंतर बोलतील. शुद्धीवर असलेल्याला ऑक्सिजन देतात, त्याचा साधारणपणे फ्लो मिनिटाला 4 लिटर असतो. काही वेळेला तो पुरेनासा होतो, फुफ्फुसं काम करत नसतात, सूज झालेली असते, पाणी झालेलं असतं. इंटरस्टिशियल डिसीज नावाचा प्रकार असतो, कॅन्सरमुळे काही फुफ्फुसं काम करत नसतात. COPD सिगरेटमुळे होणारा किंवा कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. शब्द सोपे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं काय, बाहेरनं हवा घेते ती फुफ्फुसापर्यंत पोचत नाही आहे, की फुफ्फुसातनं ती ॲब्सॉर्ब केली जात नाही आहे. त्या मिनिटाला ऑक्सिजनची गरज असते. जास्त प्रेशरने देण्याकरता हल्ली काही मशीन्स मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आहेत, त्याला हाय फ्लो ऑक्सिजन असं म्हणतात. साधारणपणे 10 पट वेगाने तो जास्त प्रेशरने दिला जातो. आणि तिसरा एक प्रकार आहे तो म्हणजे जुनाट जखमा भरून येत नाहीत, त्याच्याकरता हायपरबारिक ऑक्सिजन एका पेटीमध्ये पेशंटला घालून दिला जातो. नॉर्मल ॲटमॉस्फिअरच्या 4 पट, 5 पट, 6 पट, दुप्पट ठराविक पद्धतीत ते ऑक्सिजन दिल्यावर त्या जखमांपर्यंत तो ऑक्सिजन पोचतो आणि जखमा झपाट्याने भरून येतात. हा त्याच्यातला एक वेगळा प्रकार. ऑक्सिजनचे हे सगळे देण्याचे प्रकार झाले. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मधून मी ऑक्सिजन हुमतोय, शेजारी सिलेंडर ठेवलाय, असं जे कोरोनामध्ये दृश्य दिसत होतं ते मनातनं काढून टाका. थोडक्यात ऑक्सिजन लागणार असेल तर तो कंटिन्युअस लागतो. त्याचा भाता लोहाराच्या भात्यासारखा खालीवर व्हायला लागतो. आणि तसा होत असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन कोणाच्या तरी देखरेखीखाली ती ऑक्सिजन देण्याची गरज असते. घरी सिलेंडर ठेवलाय आणि आम्ही काहीतरी करतोय आणि आम्हाला ते सगळं जमतंय, थोड्या भ्रमातनं बाहेर या, त्याचा फार फायदा असतो असं वाटत नाही. तसा आमचा तिघांचाही अनुभव नाही. वादाचा विषय असू शकतो, त्याच्याबद्दल काही पंचायत नाही, की आम्ही सगळं घरी ठेवलंय. करोनामध्ये अनेकांनी ते सिलेंडर आणण्याकरता दिल्लीला लागलेल्या लाईनी आणि तिप्पट किमतीला आम्ही कसा आणला वगैरे वगैरे कर्वे सरांनाही माहिती आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नावाच्या वस्तूची तर प्रचंड खप झाला. घरातच ऑक्सिजन तयार करा. तेव्हा याच्याबद्दल काही जर राहिलेले मुद्दे असतील तर सर सांगतील. ऑक्सिजन हा असा म्हणजे औषधच आहे खरं तर. अगदीच आपण म्हणतो की इंग्लंडमध्ये ऑक्सिजन हा प्रिस्क्राईब करायला लागतो, प्रिस्क्रिप्शन याच्यावर देखील. आपल्याकडेही असेल, गुळवणी सर कधीच सांगू शकतील. मला आठवत नाही ससूनमध्ये मी कधी ऑक्सिजन प्रिस्क्राईब केलं ना ऑक्सिजन द्यायचा असंच होतं. पण ऑक्सिजन सर्वसाधारण आपण आता 21% ऑक्सिजन घेतो, सगळे आनंदाने राहू शकतो. अजून जरा वरती गेलो, समजा 10,000 फुटावर गेलो तर कदाचित थोडा कमी असेल, 18% असेल तरी जगू शकतात. 15,000 फुटाच्या वरती गेल्यावर ऑक्सिजनचं प्रमाणही कमी होतं. काही जण ज्यांच्याकडे हिमोग्लोबिन नावाचा प्रकार जास्त असतो ते जास्त चांगले जगू शकतात. बाकीचे त्याच्यात दमछाक होते आणि त्यांना हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमा ज्याला म्हणतो तसातला प्रकार व्हायला लागतो आणि त्यांना खाली आणायला लागतं. कारण ते जर तिथं थांबले तर देवाकडे लवकर जातात. म्हणजे मी जेव्हा हिमालयात पहिल्यांदा गेलो तेव्हा मला लक्षात आलं की साधारणपणे वयाच्या 70व्या पूर्वी 60व्या वर्षानंतर लोक हिमालयात का जायची. कारण त्या उंचीवर गेल्यावर जे काही त्यांना मिळत असेल
ते दोन्ही पद्धतीने, म्हणजे एक समाधान तिथं पोचल्याचं आणि तिथे गेल्यावर जे काही लिमिटेशन ती सुटका, तर आणि ती चांगल्या पद्धतीने होते. म्हणजे काही त्याच्यात कष्ट नसतात, पण तो जो सुरुवातीला हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमाचा त्रास होतो तो पण त्याला उपाय म्हणजे खाली आणणं माणसाला हाच असतो. तर हेच हॉस्पिटलमध्ये घडत असतं. जेव्हा तुमचं मुख्य गोष्ट आपल्याला सगळ्याला देवाने जी दिलेली आहे ते हिमोग्लोबिन नावाचा जो आपल्या रक्तामध्ये जो घटक असतो, हे हिमोग्लोबिन जर नसतं तर माणसाचं जगणं अशक्यच होतं. म्हणजे कारण हिमोग्लोबिन जेवढा ऑक्सिजन आपल्या हृदयाकडनं सगळ्या ऑर्गन्सकडे पुरवतं ते असतं किती, तर 14 ग्रॅम टोटल सगळ्या ह्याच्यात जर आपण म्हटलं पर 100 ml, तर असं जर शरीरातलं सगळं काढलं जर 5 लिटरमध्ये तर तुम्ही काढा ते हिशोब. पण हिमोग्लोबिन जर का नसतं तर माणसाच्या रक्तामध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह करायला खूप ऑक्सिजन लागला असता आणि तो तसा डिझॉल्व्हही झाला नसता मुख्य. आणि माणसाचं जे हृदय आत्ता समजा 70च्या ह्यानी काम करत असतं त्याला त्याच्या एक कित्येक पटीत काम करायला लागलं असतं, म्हणजे ते हृदय फारसं टिकलं नसतं. याची उदाहरणं अगदी साधी द्यायची झाली तर काही ह्याच्यात व्हॉट्सॲपवर बऱ्याचदा येत असतं की श्वास किती असतात एखाद्या प्राण्याचे, त्याच्यावर त्याची लॉन्जिव्हिटी ठरते. ज्याचे श्वास खूप असतात ते काही फार काळ जगत नाहीत, म्हणजे आपले छोटे छोटे प्राणी जे असतात ते, त्यातल्या त्यात माणसाचं प्रमाण बरं आहे, 10 ते 12 असतं, तो जास्त काळ जगतो. तर तसं प्रत्येकाचं झालं असतं आणि हृदय काही एवढा काळ काम करू शकलं नसतं. पण आपलं हृदय मात्र अतिशय रेजिस्टंट असतं. म्हणजे मी रोज बघतो की मलाही आश्चर्य वाटतं की अरे किती 140च्या रेटने ते काम करतं, 3-3 दिवस काम करतं, नंतर ते बरं होतं परत आणि परत माणूस व्यवस्थित तुमच्यासमोरून हॉस्पिटलमधनं बाहेर पडतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑक्सिजनचं पुरवठा करण्याच्या उपयुक्त गोष्टी आहेत. आता जेव्हा ऑक्सिजनचं तुम्हाला कमी पडायला लागतं त्याचा प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टींमध्ये असू शकतो. म्हणजे हिमोग्लोबिन कमी आहे किंवा मुख्य म्हणजे तुमचा श्वासोश्वास, कारण फुफ्फुसांमधनं ऑक्सिजन सगळ्या शरीरात जात असतो रक्ताद्वारे. तर फुफ्फुस कार्यरत नाही म्हणजे श्वासोश्वासच बंद पडला तर माणूस जाऊ शकतो का? हो, काही केलं नाही तर जाणार आहे नक्की. पण त्याला जर कृत्रिम श्वासोश्वास दिला, त्याला व्हेंटिलेटर हे आपण कॉमन हे वापरलेलं आहे, तर माणूस जगू शकतो. कारण बाकीच्या सगळ्या ऑर्गन्सना ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकतो. त्यामुळे व्हेंटिलेटर हा शॉर्ट टर्म कारणासाठी जो लागतो तो अतिशय उपयुक्त असतो. लॉंग टर्म कारणासाठी व्हेंटिलेटर लागू शकतो का? तर लागू शकतो. बाकीचे सर्व ऑर्गन चांगले आहेत, फक्त श्वासोश्वास करता येत नाही, त्याच्यामुळे ऑक्सिजन जात नाही. नॉर्मल 21% ऑक्सिजन पण जात नाही, तर शरीर काही चालत नाही आपलं. तर ते ऑक्सिजन देण्यासाठीचं माध्यम म्हणून व्हेंटिलेटर आहे. तर मला काहीतरी एखादी काय म्हणायचं न्यूरोलॉजिकल इंजुरी झाली किंवा आजार होतात की ज्याच्या श्वासोश्वास घेण्याची कपॅसिटी माणसाची कमी होते किंवा एखाद्याचा मज्जारज्जूला इजा झाली काहीतरी, तर त्याची जी पोटा आणि छाती आणि ह्याच्या पोटाच्या मध्ये जी डायफ्रॅम म्हणून जी काम करते, मुख्य भाता असतो आपला, तो काम करत नाही. पण त्या माणसाला जर का श्वासनलिकेत भोग पाडून व्हेंटिलेटर लावला तर तो 21% ऑक्सिजन आनंदाने वर्षानुवर्ष राहू शकतो. त्याला लिमिटेशन्स असतात की खुर्चीबरोबर तो व्हेंटिलेटर न्यायला लागतो आणि अशी जगात लोक जगत असतात. जसं आर्टिफिशियल हार्ट लावून लोक फिरतात तसे असे पोर्टेबल व्हेंटिलेटर घेऊन जाणारे पण लोक असतात. तिथं ऑक्सिजन लागत नसतो, तिथं फक्त श्वासासाठी जी गरज असते म्हणजे भाता चालवण्यासाठी जी गरज असते ती असते. व्हेंटिलेटर मात्र थोडक्या एक भाग त्याचा तो असतो की भाता चालवणं, पण त्याच्याबरोबर ऑक्सिजनची डिलिव्हरीही देणं जास्तीची, म्हणजे 100% ऑक्सिजन आपण देऊ शकतो, त्याच्यासाठी व्हेंटिलेटर हा गरजेचा असतो. तर कोविडच्या काळात जे लागत होतं ते सुरुवातीला जास्त पर्सेंटेज ऑक्सिजन लागायचं, कारण फुफ्फुसाला आलेली सूज, बाकीच्या इतर गोष्टी, जसं जसं पेशंट बरा व्हायचं तसं ऑक्सिजनचं देण्याचं प्रमाण कमी व्हायचं. म्हणजे ते 100%वरनं 60वर यायचं, 60वरनं कधीतरी एकदम 30वर यायचं आणि 21 म्हणजे नेहमीचे हवेवर तो माणूस जगू शकायचा. तेव्हा तो घरी जायचा, म्हणजे असं कोणी थांबायचंच नाही हॉस्पिटलमध्ये. तर त्यावेळी व्हेंटिलेटर हा प्रकार जो आहे हा लॉंग टर्म व्हेंटिलेशनला लागलं समजा वय वर्ष 70 नंतर काही कारणाने, तर त्याचं नक्की कारण काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण व्हेंटिलेटर घरी ठेवून माणूस जगू शकता का? तुम्ही जगू शकता, नाही असं नाहीये. पण व्हेंटिलेटर चालवणं, त्याला जर ऑक्सिजनचं प्रमाण वाढणारं लागत असेल तर अशक्य आहे घरात ठेवणं. असं फार काळ, एखाद दुसरा दिवस ठेवू शकतो आपण, पण त्याच्यावर जास्त आपण काही ठेवू शकणार नाही. आणि एखाद्या हॉस्पिटलमध्ये
काही झालं तरी व्हेंटिलेटर लावावाच, याच्यासाठी आपण थोडीशी मानसिकता दाखवली पाहिजे. की मी म्हटलं तसं हे जे काही आजार आहेत की एखाद्याला मोठा ब्रेन अटॅक आला, मोठा मॅसिव्ह हार्ट अटॅक आला आणि काहीतरी करून आता डॉक्टर तुम्ही काहीतरी करा, व्हेंटिलेटरवर ठेवा त्यांना, असं म्हणणं काही प्रत्येक वेळेला योग्य नाही आहे. कारण त्याच्यातलं त्या माणसाची आयुष्याचं तुम्ही म्हणजे मरण प्रोलॉंग करत असता, त्याला क्वालिटी ऑफ लाईफ काही तुम्ही देऊ शकत नाही. आणि हा विचार प्रत्येक वेळेला आता मेडिकल ट्रीटमेंटमध्ये आपण करायला पाहिजे की एखाद्या तुमच्या ट्रीटमेंट देण्याच्या पद्धतीने त्या माणसाच्या जीवनाचं स्तर उंचावतो का, त्याला त्याचा रोजचा आनंद तरी घेता येतो का जीवनातला, हे महत्त्वाचं आहे. आणि तसं नसेल तर त्याचा सगळा परिणाम त्या कुटुंबावर होऊ शकतो. आणि त्याचं उदाहरण सुरुवातीलाच डॉक्टर गीतांनी दिलेलं आहे की काय हे सगळं करायला पाहिजे. या सगळ्या चर्चेमध्ये एक गोष्ट लक्षात येते की बऱ्याचदा आपल्या घरातला एखादी व्यक्ती असेल, आई असेल, वडील असेल, सासरे असतील, यांचं काही असं एखादा वैद्यकीय प्रॉब्लेम डोळ्यासमोर उभा राहिला आणि त्यांना उचला, गाडीत घाला, अपॉइंटमेंट घ्या, हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्या वेळेवरती कन्सल्टंट नाही आला तोपर्यंत वाट बघा. हा सगळा द्राविडी प्राणायाम करत बसण्यापेक्षा एखादा चांगला अनुभवी प्रशिक्षित एथिकल डॉक्टरच आपल्या घरी आला तर किती बरं होईल, सोयीचं होईल. डॉक्टर ॲट डोअरमध्ये आम्ही हाच प्रयत्न करतो आहोत की यातल्या बऱ्याचशा गोष्टींच्या ज्या गोष्टी घरामध्ये करता येतील त्या घरात केल्या तर फार बरं होईल. हे सगळे पुढचे द्राविडी प्राणायाम तर वाचतीलच वाचतील, परंतु बऱ्याचदा हॉस्पिटलमधली आपली बेड्स इतकी कमी पडतात की ती अशा तऱ्हेच्या ॲडमिशन्समुळे अडकण्यापेक्षा या गोष्टी तिथेच सॉल्व्ह झाल्या तर किती बरं होईल. तर हाच प्रयत्न आमचा डॉक्टर ॲट डोअरच्या थ्रू असतो. काही वेळाने आमचे बंबावाले सर आमच्या या प्रयत्नाबद्दल तुम्हाला सांगतीलच. आणि आम्ही काही ज्या लोकांच्यावरती घरी जाऊन काम केलं त्या लोकांच्या प्रतिक्रिया पण आम्ही तुम्हाला इथे दाखवू. पुढचा आपला विषय असा आहे की ICU, इंटेन्सिव्ह केअर युनिट. एक मजेशीर गोष्ट सांगतो. फ्लोरेन्स नायटिंगेल ही व्यक्ती आपल्या बहुतेक सगळ्यांना माहिती असते की एक मोठी नर्स आणि तिचा दिवस नर्सिंग डे म्हणून साजरा केला जातो. तर आफ्रिकेमध्ये एक बोअर वॉर नावाचं वॉर झालं आणि ती त्यावेळेला तिथे काम करत होती. आणि ती काम करत असताना जखमी झालेले सैनिक त्या वॉर्डांमध्ये येऊन टाकले जायचे आणि ती तिच्या टेबलापाशी बसलेली असायची. आणि मग तिच्या थोड्या वेळाने असं लक्षात आलं की यातल्या काही सैनिकांकडे वारंवार लक्ष द्यायला लागतंय, त्यांच्याकडे सतत लक्ष द्यायला लागतंय. म्हणून तिने तिच्या सिस्टर्सनं सांगितलं की यातले जे असे वारंवार लक्ष देण्याचे जे पेशंट आहेत ते सगळे माझ्या टेबलाच्या भोवती ॲरेंज करून ठेवा, म्हणजे त्यांच्याकडे मला वारंवार लक्ष देता येईल. ICU, मी त्यांच्याकडे वारंवार बघू शकेन. तर हे इंटेन्सिव्ह केअर युनिट काय असतं, त्या इंटेन्सिव्ह केअर युनिटचे काय प्रकार असतात. इंटेन्सिव्ह केअर युनिट जनरल ICU असतं, ट्रॉमा ICU असतं, पिडियाट्रिक ICU असतं, न्यूनेटल ICU असतं. हे सगळं काय आहे, हे कशासाठी आहे. सर्वसामान्यपणे लोकांचा असा एक हे असतो एखाद्या गुहेमध्ये आत जाणारी पावलं दिसतात, बाहेर येणारी पावलं दिसत नाही. तसं ICU मध्ये आत गेलेली पावलं दिसतात, बाहेर येणारी पावलं दिसत नाही. तर तसं नाही आहे. इंटेन्सिव्ह केअर युनिटनी माणसाच्या आयुष्यामध्ये, त्याच्या सर्व्हायव्हलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणलेला आहे. तर आता आपण इंटेन्सिव्ह केअर युनिट याबद्दल जरा चर्चा करू. पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर इंटेन्सिव्ह केअर युनिट 55 पासून एस्टॅब्लिश्ड आहेत. देसुरकर सर इंग्लंडमध्ये काम करतात, त्यांना ही सगळी हिस्ट्री माहिती आहे. पुण्यापुरतं जर बोलायचं झालं तर सामान्यपणे 72-73 सालनंतर ससूनमध्ये आणि KEMमध्ये ICU नावाचा प्रकार एक वेगळा सुरू झाला. तो वाढत वाढत कुठपर्यंत वाढत गेला, तो हॉस्पिटलच्या 10% बेड्स ICUचे नसतील तर ते हॉस्पिटल सर्व्हाइव्ह होत नाही इथपर्यंत वाढत गेलं. दोनातला फरक लक्षात घ्या. 100 बेडचं हॉस्पिटल तर 15 बेडचं ICU पाहिजेच नाही, तर ते 100 बेडचं हॉस्पिटल फायनान्शियली सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. आता हे जे कमर्शियलायझेशन आहे त्याच्यात अजून एक वेगळी छटा सुरू झाली. ती छटा अशी आली, पहिलं आलं पेडियाट्रिक ICU, दुसरं आलं ट्रोमा ICU, तिसरं आलं कार्डियक ICU, नंतर आलं न्यूरो ICU, त्याच्यानंतर आलं इन्फेक्टिव्ह ICU. इन्फेक्टेड पेशंट आहे ना, तो जनरल याच्यात न्यायलाच नको, तो जरा वेगळा स्टेज आहे. NICU आलं, PICU आलं. आता हे सगळं प्रत्येक ठिकाणी असतं का, तो नाही. पण जे मोठाली रुग्णालय आहेत, कॉर्पोरेट रुग्णालय आहेत, तिथं हे सगळे प्रकार बहुतेकरित्या असतात.
आणि त्या ICUचा त्या क्षेत्रातला माणूस इन्चार्ज म्हणून काम करतो. आता एक महत्त्वाचा फरक असा आहे, एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर बेडसाईड ऑक्सिजन नावाचा प्रकार असतो. बेड असते, बाकीच्या गोष्टी असतात. तो बेड अख्खाच्या अख्खा सगळीकडे इन्व्हेस्टिगेशन्स करता आपल्याला फिरवता येतो, अशा स्वरूपाची व्यवस्था असते. ICU मध्ये तिथनं बाहेर न नेता MRI सोडला, CT स्कॅन सोडला तर बाकीच्या सगळ्या गोष्टी तिथेच होऊ शकतात. हा एक महत्त्वाचा फरक. आणि याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी बेडसाईड अवेलेबल असतात. स्वाभाविकपणे कॉस्ट वाढली ना, आणि ती प्रचंड वाढली. म्हणजे समजा 6 पेशंटना व्हेंटिलेटर लावायचं आहे, तर 10 व्हेंटिलेटर्स अवेलेबल तर पाहिजेत ना. नसतील तर याचा काढून तर काही दुसऱ्याला लावता येत नाही. म्हणजे स्पेअर ठेवण्यासाठीची आकडा पाहिजे. व्हेंटिलेटरचं किंमत काय असते कोणी सांगू शकते का? डॉक्टर मंडळी सोडून 38 लाख. छान. 20 लाखाला सुरुवात असते, 38 लाखाला अल्टिमेट स्वरूपाचा मिळतो. आणि यांनी सांगितलेला हिंडता फिरता 4 लाखापासून सुरुवात होते की खुर्चीवर पेशंट व्हीलचेअरवर जातोय, बटन दाबून व्हीलचेअर नेतो, व्हेंटिलेटर्सवर बरोबर आणलाय, तो 4 ते 6 लाखाला परदेशात मिळतो, भारतात पाहायला मिळत नाही. हा नाही, त्याच्याबद्दल आपण बोलायला नको. म्हणजे साधारणपणे मॉडेल कॉलनीपर्यंत आपण थांबूया. आणि आपण बसलोय सदाशिव पेठेत बसलोय, तेव्हा सदाशिव पेठेशी संबंधित आकडेवारीतनं बोलूया. मुंबईच्या कार्यक्रमात मी असं सांगितलेलं होतं की व्हेंटिलेटर ही चीज किंवा ICU ही चीज इनडेफिनेट कोणालाही परवडणारी नाही. मग कुठपर्यंत ICU परवडतं? तर आयडियली पेशंट बरा होण्याची स्थिती 5व्या किंवा 6व्या दिवशी ICU टाकल्यावर असते. 6व्या दिवसानंतर त्याची उताराला गाडी लागलेली असते. ते डॉक्टरना कळत असतं, नातेवाईकांना कळत असतं, पण नातेवाईक ॲक्सेप्ट करत नाहीत. म्हणून डॉक्टरही त्यांना आशा दाखवत राहतात की अजून आपण प्रयत्न करू, अजून आपण प्रयत्न करू. लक्षात घ्या, मी दिवस सांगतोय ते मोघम सांगतोय. म्हणजे 6व्या दिवसानंतर ICU ठेवायचा का? आता पुन्हा एक महत्त्वाचा मुद्दा, आजार कोणकोणते? डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हिमोग्लोबिन कमी आहे, इन्फेक्शन बरेच दिवसाचं आहे, COPD आहे, एक हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे. अशा पेशंटला ICU किती दिवस ठेवायचं? तर 6व्या दिवसापर्यंत त्याचं बरं होण्याची एक दिशा असते. 7व्या दिवसापासून व्हायला काय लागतं, मल्टिपल ऑर्गन फेल्युअर नावाचा प्रकार सुरू होतो. एक अवयव, शरीरात जे 5 महत्त्वाचे अवयव असतात, किडनी, यकृत, त्याच्यानंतर ब्रेन, मेंदू आणि हार्ट आणि फुफ्फुसा, या सगळ्यामध्ये कुठं ना कुठेतरी गफलत सुरू होते आणि ते एक मान टाकायला लागतात. 4-5 दिवस पाणी नाही घातलं तर झाड जसं मान टाकतं, पानं टाकतात, तसं त्या अवयवांचं व्हायला लागतं. आणि सुरुवात किडनीपासून होते. किडनीची सुरुवात पटदिशी लक्षात येते. इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, सोडियम किती कमी झालंय, पोटॅशियम किती कमी झालंय, इलेक्ट्रोलाइट्सवरनं कळतं, ऑक्सिजन लेवल वाढायला लागते. त्याच्यानंतर आपण हट्ट करायचा का, आपला खिसा तपासायचा का, बाहेर काढलं तर घरी गेल्यावर पुन्हा 15 दिवसांनी ICU आणायची वेळ येणारे हे मनाशी गृहीत धरायचं आणि पुन्हा खिसा तपासायचा. मी खिसा तपासण्याच्या संदर्भात एकच उदाहरण सांगतो. मुंबईमध्ये सामान्यपणे कितीही तुम्ही कमवत असाल, महिनाभर जर पेशंट ICU मध्ये राहिला तर 45 लाखाचं बिल येतं. 45 लाख आज घटकेला कोणाकरताही उभे करण्याकरता नसतात. बाहेर पडलेले अनेकांच्या दर महिन्याला मी एक केस कमीत कमी अशी ऐकत आलेलं आहे. करता माणूस महिनाभर ICUत होता, सगळे अकाउंट्स त्याच्या सहीने चालत होते, पैसे काढण्याची सोय संपलेली होती आणि 28 लाखाचं, 30 लाखाचं, 40 लाखाचं बिल भरायला मित्रांनी कसे बसे पैसे उभे केले. मूळचा मुद्दा असा आहे की ICUचं बिल वाढतं का याच्याबद्दल आता मी थोडंसं नेमकेपणाने येतो. प्रत्येक पेशंट करता अल्टिमेट स्वरूपाची इन्स्ट्रुमेंट्स तिथे ठेवावी लागतात. वॉर्डमध्ये 3 किंवा 4 पेशंट मागे एक सिस्टर असेल, तिथे एका पेशंट मागे एक सिस्टर असते. गरज लागली तर 20 लाखाचा व्हेंटिलेटर तिथे ठेवावा लागतो.
मी छोटं एक वेगळं उदाहरण देतो. मर्सिडीज भाड्याने घेतली आणि मी हिंडायला गेलो टूरला, असं आपण कधी करतो का? तर नाही करत. आपण म्हणतो इटिओस दिली आहे का, फार फार तर इनोवा घेतो. मर्सिडीज कधीच मागायला जात नाही. मर्सिडीज मागितली शोफर ड्रिव्हन म्हणजे आयसीयू असं तुम्ही समजा. सगळ्यांना आकडा नक्की लक्षात आला. आणि मर्सिडीज भाड्याने मिळते. मी आता ओलाच्या कंपनीला सांगितलं की मर्सिडीज पाठवते, तर बरोबर 8 वाजता दाराशी उभा असेल. 120 रुपये पर किलोमीटर चार्ज आहे. सांगण्याचं तात्पर्य खिसाकडे बघायचं आणि आयसीयू बद्दल विचार करायचा. दुसरा महत्वाचा मुद्दा, परदेशात हे जे प्रॅक्टिस करतात तिथे इंटेन्सिव्हिस्ट एकुलता एक बघतो. सहसा रिफरिंग डॉक्टर, बरा करणारा डॉक्टर त्याच्यात लक्ष घालत नाही. भारतातली पद्धत अशी, रिफरिंग डॉक्टरही बघतो, त्यांनी रिफर केलेले डॉक्टर्सही येऊन बघतात आणि इंटेन्सिव्हिस्टही बघत असतो. सगळ्यांचा एकत्रित फीचा आकार त्या पेशंटवर लागायला लागतो याची आपल्याला कल्पना नसते. याउलट अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये जिथे ट्रीटमेंट फ्री आहे, इन्शुअर्ड आहे, तिथे काही प्रश्नच नाही आहे. बाहेरच्या माणसाचा संबंध आहे. आयसीयूत टाकतला आयसीयूतला माणूस बघणार, बाहेर आणलाय बाहेरचा माणूस बघणार, इतकी क्लॅरिटी तिथे असते. पण या उलट तुमचा व्हिजिटिंग डॉक्टर का नाही आला, तो काय सांगतो म्हणून तुम्ही आठवण काढता, त्याचे दिवसाला 3000 ते 6000 सुरू होतात. हा सगळा मल्टिप्लाइंग फॅक्टर आहे. ही फक्त मी तुम्हाला कल्पना देतो. याच्यावर कंट्रोल कोणाचाच नाही आहे. कंट्रोल तुमचा नक्की आहे. 10 दिवसानंतर बेडसोर सुरू होतात, बाकीच्या तक्रारी सुरू होतात आणि मग नंतर आपण तिथे ठेवलाय आणि वाट बघतो. याच्या पलीकडे काही फारसं घडत नाही. जास्त डिटेल्स, मायन्यूट डिटेल्स सर सांगते. आयसीयू म्हणजे ICU याच्या पलीकडे नक्कीच आहे. इंटेन्सिव्ह केअर युनिट असं म्हटलं जातं आणि अक्षरशः इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देऊन बरी होणारी माणसं बरीच असतात. असं काही नाही. अगदी साधं उदाहरण झालं तर मी जे रोज बघू शकतो असं एक म्हणजे हार्ट अटॅक आलेला माणूस, की त्या माणसाला हार्ट अटॅक आलेला आहे, त्याला आम्ही कॅथलॅबमध्ये नेतो, त्याची ती रक्तवाहिनी उघडतो, पण त्याच्यानंतर तो माणूस ताबडतोब बरा होत नाही, कारण त्याचा हार्ट अटॅक इतका सिव्हिअर असतो की त्याच्या हृदयाला आणि फुफ्फुसांना दोन्हीला आधार लागतो. कारण हृदयाचं एकदा क्षमता कमी झाली की त्याचं काम सगळं फुफ्फुसावर, म्हणजे त्याचं लोड सगळं फुफ्फुसावर येतं. कारण उजव्या हृदयातनं जे रक्त जातं ते फुफ्फुसामार्गे डाव्या हृदयात जात असतं. आता डाव्या हृदयाला हार्ट अटॅक येतो म्हणजे बहुतेक वेळेला डाव्या हृदयाला तुमचा त्रास होतो आणि डावं हृदय हे सगळ्या शरीराला रक्त पुरवत असतं. तर त्याचा अडचण सुरू झाली एकदा की त्याचा सगळा जो मागे पडणारा त्याचा प्रभाव आहे तो त्या फुफ्फुसांवर येतो. फुफ्फुसांवर आला की माणसाची श्वासाची गती वाढते. श्वासाची गती वाढते, ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं. मग त्याला काय करायला लागतं, त्याला व्हेंटिलेटर लावायला लागतं. तर या माणसाला जसं आत्ता त्यांनी सांगितलं तसे 2 ते 3 दिवस व्हेंटिलेटर लागला, हृदय सुधारलं, माणूस बरा होतो. 7व्या दिवशी ICU तो माणूस फिरता फिरता बाहेर पडतो. दुसरं उदाहरण मी असं बघतो की एखादा 50शीचा माणूस आलेला आहे, ज्याला आपण महारोहिणी फुटली असं म्हणतो. तर महारोहिणी फुटली आणि माणूस आहे हॉस्पिटलमध्ये पोचला तरी 50% चान्स हा ऑपरेशन केल्यावर जाण्याचा आहे. पण हा माणूस जगण्याचा 50% चान्स नक्की चांगला आहे आणि त्याच्यासाठी प्रचंड इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट करायला लागते आणि अशी माणसं जगतातही नाही असं नाही आहे. तो हॉस्पिटलमध्ये पोचला याचा अर्थ तो जगण्याची शक्यता खूप आहे. कारण महारोहिणी फुटली तर साधारणपणे माणूस तिथल्या तिथेही जाऊ शकतो. ॲक्सिडेंटमध्ये बहुतेक वेळेला असं घडतं की ॲक्सिडेंटमध्ये माणूस जागच्या जागी बाहेर कुठेही इंजुरी नाही दिसत आहे, तुम्हाला कुठेही जखम दिसत नाही, पण माणूस गेलेला आहे. तर अचानक वेगाचा जो शरीरावर परिणाम होत असतो त्याच्यात महारोहिणी फाटू शकते आणि माणूस तिथं दगावू शकतो. पण आता ह्या माणसाला वाचवण्यासाठी जी इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट लागते ही ICU देणं गरजेचं असतं. प्रश्न असा आहे की आपल्याला माहिती आहे की या ट्रीटमेंटचा खूप फायदा होणार नाहीये, तर त्यावेळेला ती इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट किती काळ द्यायची याच्याबद्दल सगळ्यांची मानसिकता निर्माण व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते डॉक्टरही त्यात मदत करू शकतात. मला असं वाटत नाही की प्रत्येक वेळेला तुम्हाला डॉक्टर जास्तीत जास्त काळ आता ICU अजून 1-2 दिवस ठेवून बघू असं सांगेल, कारण दोन्ही बाजू आहेत त्याच्यात. कधी कधी नातेवाईकांनाही असं वाटत असतं आणि त्याच्यात काही गैर नाही. ज्याला कॅपॅसिटी असेल त्यांनी जरूर सगळे प्रयत्न करावे.
पण जर कपॅसिटी लिमिटेड असेल आणि जर माहिती असेल की त्याच्यातनं आउटकम खूप चांगलं नाही आहे तर त्यावेळेला निर्णय घ्यायला पाहिजे. आणि ICU ॲज अ ट्रीटमेंट मोडॅलिटी हे जेवढं चांगलं आहे तसंच ICU ॲज अ डिपेंडन्सी हा प्रॉब्लेम आहे. ICUवर डिपेंडंट राहून काही तुम्ही आयुष्य काढू शकत नाही आणि शक्य नाही आहे. त्याच्यामुळे त्यातला दुसरा जो मुख्य मुद्दा आहे की त्याच्यात कॉन्शियस डिसिजन घेण्याची क्षमता समाजाने निर्माण करायला पाहिजे. तर असे विविध चित्रपट निघतात. व्हेंटिलेटर हा चित्रपट जर ज्यांनी कुणी बघितला असेल, म्हणजे मी तो फार काळाने बघितला आल्यानंतर, सर्वसाधारणपणे कुठलाच पिक्चर लगेच बघू शकत नाही, पण काही काही याच्यात चांगल्या पद्धतीने मांडलेले असतात ते विषय आणि त्यामुळे समाजाला थोडंफार तरी कळतं की नक्की कशा प्रकारे मेडिसिन अप्लाय होतं. तर ह्या सगळ्या ह्याच्यात मुख्य भाग आहे तो क्वालिटी ऑफ लाईफ नंतरचा तुमचा. त्यांना ICUतनं बाहेर पडताना क्वालिटी ऑफ लाईफ तुमची चांगली होणार असेल तर जरूर सगळे प्रयत्न करावेत. आणि ते आजार ठरलेले असतात, त्या आजाराबद्दल सर्व लोक चांगली माहिती देऊ शकतात की ह्याच्यातनं नक्की बाहेर पडणार आहे माणूस. इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट या महिनाभर जाईल कदाचित. समजा गियावाडी सिंड्रोम असं ज्याला आपण म्हणतो की अचानक तुम्हाला एक साधासं सर्दी खोकला होऊन जातो, ताप आला होता हे नसतं, पण अचानक एके दिवशी असं लक्षात हातापायातली शक्ती गेलेली, त्या माणसाला खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट करायला लागते. माणूस बरा होतो का? तो बरा होतोय, पण साधारणपणे 1 महिना 1.5 महिना त्याच्यात जाऊ शकतो, कधी कधी 10 दिवसातही बरा होतो. तर तो का लवकर बरा होतो हे असं कुणाला असं सायंटिफिक त्याचं हे सापडलेलं नाही, पण ट्रीटमेंट देणं हे त्यातलं महत्त्वाचं आहे. त्याला 2-3 प्रकारचे ट्रीटमेंट द्यायला लागतात. त्यातलं एक ICUतला व्हेंटिलेटर असतो, दुसरं तुमच्या रक्तातले सगळे घटक बदलायला लागतात, ज्याला प्लाझ्माफेरेसिस म्हणतात, असंही करायला लागतं. तर हे सगळं करण्यासाठी जी योजना लागते ती इंटेन्सिव्ह, पण ती वापरायला पाहिजे आपण. पण कुठल्या आजारात ती वापरायची नाही, म्हणजे जसं COPD या आजारात खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट ते फरक पडणार नाही. हा, तुम्हाला लंग ट्रान्सप्लांट करून घ्यायचं असेल जर का तर तुम्ही जरूर करून घ्या, पण लंग ट्रान्सप्लांट करणं हे जगभरचं सगळा प्रॉब्लेम आहे. एकंदरीत तर ट्रान्सप्लांट हा जगातला सगळीकडचाच प्रॉब्लेम आहे, कारण डोनर मिळत नाही नंबर 1. तर त्यामुळे डोनर शोधणं आणि असे ॲक्सिडेंट होणारे प्रत्येक जण डोनर म्हणून क्वालिफाय करलंच असंही काही नाही आहे. तर त्यामुळे ट्रान्सप्लांट हाही त्यातला ऑप्शन नाही आहे. त्या मानसिकता आपली अशी तयार करायला पाहिजे की आयुष्य सुखाचं गेलेलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत, तर आता इथून पुढे जगून काय करायचं. नाही, मला खात्री आहे की 70च्या पुढच्या बहुतेक लोकांच्या मनात हा विचार असतो की आपण आता याच्यात पुढे काय करायचं आपण, कारण 80 वर्षाच्या पुढे झाल्यावर माणसाचं आयुष्य खूपच बोर होतं असं बऱ्याच ज्येष्ठांनाही वाटत असतं. म्हणजे माझी आई 93 वर्षाची आहे, ती अजूनवरून मला म्हणते असं की आता काय करायचं, पण मी काय म्हणणार. पण अजून मेंदूने अतिशय चांगली असल्यामुळे आणि सगळ्या बारीक सारीक गोष्टी बघून ती रोज मला झापत असते, तर त्यामुळे मी काही म्हणू शकत नाही त्याच्यावर. मी म्हणतो तुला जे जमेल ते तू कर, पण हॉस्पिटलमध्ये मी येणार नाही असं तिने डिक्लेअर केलं. म्हटलं वा, बरं झालं बाबा, म्हणजे आता माझ्या पुढचा एक तरी विषय संपलेला आहे की आई काही हॉस्पिटलमध्ये यायला तयार नाही. हे माझ्या दृष्टीने चांगलं झालं असं मी बघितलं. बाकीचा समाज काय म्हणू शकतो, आणि काय आईला नेलं पण नाही त्यांनी हॉस्पिटलमध्ये, पण त्याच्यात काही फारसं गैर नाही आहे, कारण ते तुमचे नातेसंबंध आहेत. बाकीच्या समाजाची त्याचा डायरेक्ट काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे त्या ठिकाणी. पण हाच विचार सगळ्यांनी, म्हणजे आपल्याकडे चर्चाच, मृत्यूवर चर्चा करणं हा गुन्हा आहे असं धरतो आपण, पण असे कॉन्शियस डिसिजन घ्यायची गरज आहे आता, कारण हे प्रश्न सगळ्यांना असणार आहेत आणि ते प्रश्न सोडवायला समाज त्याच्यात उपयुक्त ठरू शकतो आणि ही सामाजिक मदत आहे. जगात परदेशात जर तुम्ही गेलात तर याच्यावर पूर्ण सखोल चर्चा होते. एखाद्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला बसवलं जातं, काउन्सिलिंग केलं जातं तुमचं. आपल्याकडे होतं नाही असं नाही आहे, काउन्सिलिंगची अतिशय गरज आहे. कुठल्या आजाराला कुठवर न्यावं एखाद्या ट्रीटमेंटच्या बाबतीत हे काउन्सिलिंग अतिशय जरुरीचं आहे आणि त्याने नक्की फायदा होईल असं मला वाटतं. एकच फक्त गोष्ट सांगतो. माझ्याकडे गेल्या वर्षभरात 5 वेळेला एक मेसेज आला, अनायासेन मरणम म्हणून एक बाई श्लोक म्हणत देवाच्या पायरीवर बसलेल्या आहे, तुमच्याकडे येऊन गेलेल्या सर मला आलतात. हा पण फक्त फॉरवर्ड करतो, त्याच्यावर विचार करायला सुरुवात करा एवढीच विनंती आहे. ICUच्या बाबतीमध्ये एक वेगळा पैलू मी तुम्हाला 2 मिनिटात सांगेन की इंटेन्सिव्ह केअर युनिट हे महाग असतं, तिथे महाग इक्विपमेंट असते, पण तिथे बहुमूल्य माणसं काम करत असतात आणि माझ्या दृष्टीने ती माणसं ही जास्ती महत्त्वाची आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की कुठलाही इंटेन्सिव्हिस्ट किंवा ती सिस्टर, तो वॉर्ड बॉय तिथे जेव्हा काम करत असतात तेव्हा ती माणसं आहेत, ती जिवंत माणसं आहेत.
त्यांना मन आहे, त्यांच्या घरी फॅमिली आहे, त्यांना मुलं आहेत, आई आहे, बायका आहेत, त्यांचे स्वतःचे प्रॉब्लेम्स आहेत. आणि ते ज्या वेळेला या सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असतात तेव्हा ते पेशंटची झालेली इन्फेक्शन्सपासून त्यांनाही धोका असतो. तेही तितकाच धोका घेऊन काम करत असतात, तेही दिवसरात्र काम करत असतात, त्यांच्या रात्रीच्या ड्युटी असतात, त्या दीर्घ असतात. आणि ज्या वेळेला एखादा पेशंट आपला इंटेन्सिव्ह केअरमधला जातो याचा आपल्याला मानसिक त्रास जितका होतो तितकाच तेवढाच प्रमाणात कदाचित नसेल, परंतु त्या डॉक्टरलाही एक हताशपणा किंवा ती सिस्टरला एक हताशपणा येतो. मी स्वतः 6 वर्ष एक बर्न्स क्रिटिकल केअर युनिट चालवलं आहे आणि मला माहिती आहे की जसं सैनिकांना पी स्टेशन्सवरती आणतात फ्रंटलाईनवरनं, तसं तिथल्या सिस्टर्सना मला हलवायला लागायचं साध्या वॉर्डमध्ये. कारण एखादं बेबी जळून आलं आणि ते धडपड करून गेलं की त्याचा त्यांना भयंकर त्रास व्हायचा. तेव्हा एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा की इंटेन्सिव्ह केअरमध्ये काम करणारी माणसं ही अत्यंत तुमच्यासारखी माणसं आहेत. त्यांनाही हर्षविमर्श असतो, त्यांनाही जगणं आहे, त्यांनाही मन आहे. ते तुम्हाला मदत करायचा जीव तोडून प्रयत्न करत असतात. त्यांचा कायम सन्मान केला गेला पाहिजे. आपण पुढच्या विषयावरती वळण्यापूर्वी डॉक्टर ॲट डोअर याविषयी मी अनिरुद्ध बंबवाले यांना बोलायला सांगेन आणि आमच्या पेशंट्सच्या काही रिॲक्शन्स आपण बघूया. जनरली वैद्यकीय व्यवसायामध्ये चांगलं काही करावं या कल्पना कोण जाणे डॉक्टरांना का सुचत नाही, ते डॉक्टर नसलेल्या माणसांना जास्ती सुचतात. आणि बंबवालेचं स्वतः व्यवसायाने अत्यंत वेगळ्या विषयाचे असले तरी ह्या तऱ्हेची समाजोपयोगी एखादी आपण प्रयत्न हा करावा हा त्यांना सुचला आणि त्यामुळे आज हा मूर्त स्वरूपात आहे. थँक्यू डॉक्टर बोर्डे. नमस्कार, धन्यवाद डॉक्टर देसूरकर, डॉक्टर गीत, डॉक्टर कर्वे. आज तुम्ही जे काही मौल्यवान मार्गदर्शन करताय सगळ्यांना, आम्ही फक्त एक कॉन्ट्रीब्युशन आमच्याकडनं करायचा प्रयत्न करतोय. कंपनीचं नाव आहे ॲफिनिटी डॉक्टर ॲट डोअर, पण आजकाल शॉर्ट फॉर्म यूज करायची सगळ्यांना सवय झाली आहे, त्यामुळे याचं शॉर्ट फॉर्म आहे डॅड, डॉक्टर ॲट डोअर. डॅड याच्यासाठी आहे कारण की डॅड म्हटलं की एक फादर फिगर असते आणि त्याला एक फॅमिलीमधून किंवा जनरली एक रिस्पेक्टफुली बघितलं जातं. म्हणून मग आम्ही जेव्हा आमच्या इंटरनल मिटिंग्स असतात किंवा सोशल मीडियावर आम्ही जेव्हा काही कॅम्पेन करायचा प्रयत्न करत असतो तर आम्ही डॅड हा शब्द वापरायचा आमच्याकडनं प्रयत्न करत असतो. डॅडची ही संकल्पना जी आहे ही मी जवळजवळ एक 4 ते 5 वर्षांपासून याच्यावर थोड्या प्रमाणात काम करत होतो. ही कंपनी आम्ही मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फॉर्म केली. माझ्यासोबत माझे एक सहकारी आहेत, ते आज इथे उपस्थित नाही आहे, अशोकभाई सुरतवाला. आम्ही दोघेही जण इन्व्हेस्टमेंट आणि फायनान्स या बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे. आमचा वैद्यकीय क्षेत्राशी तसा काही संबंध नाही. आम्ही आमच्याकडनं एक प्रामाणिक प्रयत्न या फॉर्ममध्ये असा करायचा प्रयत्न करतोय की आपल्याकडनं जर अशा प्रकारची संकल्पना राबवता येत असेल आणि आपल्याला जर एक चांगली टीम मिळत असेल तर हा उपक्रम आपण का नाही करावा हा आम्हाला प्रश्न पडला आणि त्या अनुषंगाने या स्टार्टअपची सुरुवात झाली. स्टार्टअप याच्यासाठी आहे की इंडियामध्ये आजकाल स्टार्टअपचं फार काय म्हणता येईल त्याला वेगाने यूज केलेली टर्मिनॉलॉजी आहे. स्टार्टअप म्हणजे याच्यासाठी लागणारी ताकद ही सगळ्या स्वरूपाची असते, एवढंच मी म्हणेन. आणि आम्ही त्याला इनिशियली कॅश बर्निंग मंथ्स म्हणतो. सो वी आर पासिंग फ्रॉम दॅट फेज ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. सो वी आर होपफुल की हे जे काही एफर्ट्स आम्ही घेतोय याचे रिझल्ट्स समाजाला पण मिळतील आणि आम्ही काहीतरी चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं आमच्याकडनं याचं आम्हाला समाधान मिळेल. पिनकोड प्रमाणे एरिया एक्सटेंड करतो आहे. आत्ताच्या घटकेला आम्ही साधारण 6 पिनकोड कव्हर करतो आहे. त्याच्यामध्ये कोथरूड आलं, कर्वेनगर, सिंहगड रोड, डेक्कन, भांडारकर रोड, नवसह्याद्री, बावधनचा काही भाग आणि काही